हॅलो, गुड आफ्टरनून. रायगड जिल्हा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र गरुड झेपमध्ये आपलं स्वागत आहे. आवाज येतोय? येस सर, येतोय सर. हा. जर काय प्रॉब्लेम असेल आवाजाबद्दल आला तर चॅटमध्ये पण तुम्ही हे करू शकता. ओके सर. तर आपण आज हे माझं पहिलंच लेक्चर आहे. तर आज आपण म्हणजे स्पर्धा परीक्षेमधलं अर्थशास्त्र या विषयाचं अ, थोडा इंट्रोडक्शन घेऊया आणि काही कन्सेप्ट सुरुवातीच्या जसं की जीडीपी असेल, अनएम्प्लॉयमेंट असेल, याच्यावरचे क्वेश्चन कसे विचारला जातात आणि याचा अभ्यास करताना काय करावं आणि कसा केला पाहिजे. कारण कंटेंट तुम्हाला जर पुस्तक मार्केटमध्ये भरपूर उपलब्ध आहे, त्याच्या कंटेंटबद्दल आता कुठेही अडचण नाही. म्हणजे कोणताही विषय घेतला तर इतकं मटेरियल मार्केटमध्ये अवेलेबल आहे. पण तरी पण ते वाचायचं कसं किंवा परीक्षेच्या दृष्टीनं वाचायचं कसं हे महत्त्वाचं असतं. त्यामुळं आपण त्याचं अ, थोडक्यात इंट्रोडक्शन घेऊया अर्थशास्त्राचं. मग तो प्री एक्झामसाठी कसं वाचायचं किंवा मेन्ससाठी तुम्ही त्याच्यावर कशी सुरुवात करणार. अ, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणताही जर सब्जेक्ट तुम्ही करत असाल, तर एक असतं म्हणजे 3 गोष्टी आहेत, की एक तर तुमचा सोर्स त्याचा डिफाईन झाला पाहिजे, बरोबर? की कोणतंही पुस्तक वाचायचं असेल तर त्याचा सोर्स व्यवस्थित डिफाईन झाला. कारण मार्केटमध्ये एवढं मटेरियल अवेलेबल आहे. बऱ्याचदा असं होतं, की आपण 4 पुस्तकं आणतो आणि मग कोणतंच व्यवस्थित एक होत नाही. त्यामुळं मग हा सोर्स डिफाईन कसा करायचा पहिलं पण. म्हणजे आता जर आपण इकॉनॉमीच जर पाहायचं असेल, की तुम्ही इकॉनॉमी साठी किंवा अर्थशास्त्रासाठीचा सोर्स मग ठरवायचा कसा? एक तर आहे, की ह्याच्यासाठी 2 पहिल्यांदा बघितलं पाहिजे, की आयोगाचा म्हणजे कोणत्या एक्झामसाठी प्रिपेअर करताय. जसं एम-पी-एस-सीसाठी तुम्ही सपोज कंबाईनसाठी करत असाल म्हणजे मुलं सगळीच परीक्षा देत असतात. पण जर ती आपली कंबाईन असेल किंवा राज्यसेवा असेल, स्टेट सर्व्हिस असेल किंवा आणखी कोणती असेल, तर ह्या ज्या एक्झामला तुम्ही फोकस करून, टार्गेट करून प्रिपेअर करताय, त्याचा सिलेबस तुमच्याकडे असला पाहिजे. बरोबर? मग तो सिलेबस घेतल्यानंतर ते पाहिलं पाहिजे, की कोणतं मार्केटमधलं बुक, मग ते रिसोर्स बुक असेल किंवा एखाद्या क्लासचं बुक असेल, ते माझा सिलेबस कव्हर करतंय. हे बघितलं पाहिजे, की कॉम्प्रिहेन्सिव्ह कुठला असेल, तर त्यातून माझा जास्तीत जास्त सिलेबस कव्हर होईल किंवा जो आयोगानं सिलेबस दिलेला आहे, त्यातून जास्तीत जास्त कशामध्ये होतंय, हे हे पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट असते ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. म्हणजे आयोगाचे कारण तुम्हाला नक्की काय वाचायचं, हे जोपर्यंत तुम्ही पुस्तक प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर पाहणार नाही, तोपर्यंत लक्षात येणार नाही, की नक्की वाचायचं काय आहे? कारण आपल्याला यात पी-एच-डी करायची नाही. कारण आपलं एक विषय नाही ना. एखादा विद्यार्थी जेव्हा पी-एच-डी करण्यासाठी असतो, त्यासाठी एकच विषय असतो. आपल्याला इथं 6-7 विषयाचा अभ्यास करायचा असतो. तर तो अभ्यास आपल्याला त्यातला तज्ञ न बनण्यापेक्षा परीक्षेच्या दृष्टीनं करायचा आहे. मग हे हे कधी कळणार? तर तुम्ही जेव्हा जास्तीत जास्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहणार आहे, तेव्हाच ते लक्षात येतं, की नक्की कसं वाचायचं आणि काय वाचायचं किंवा त्या पुस्तकातून आपल्या नोट्समध्ये काय घ्यायचं. कारण प्रत्यक्ष आपण शेवटी परीक्षेसाठीच अभ्यास करणार आहे इथं. तर प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळेस ते पूर्ण पुस्तक किंवा जे 2 पुस्तक तुमचे रेफरन्स बुक असतील, ते रिवाईज करणं कठीण असतं. कारण तो एकच विषय नसतो. 6 ते 7 विषय असतात, जे पेपरच्या आदल्या दिवशी आपल्याला रिवाईज करायचे असतात. मग ह्याच्यासाठी कोणता बेस्ट ऑप्शन असतो, तर आपल्या नोट्स. मग त्या नोट्समध्ये पुस्तकातून आहे तसं तर आपण घेऊ शकत नाही. ते दुसरंच पुस्तक तयार होईल ना. तर नोट्समध्ये काय घ्यायचं, तर ह्याच्यासाठी बेस्ट असतं, की मग ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन. प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं जेवढं तुम्ही एनालिसिस कराल, स्टडी कराल, तर त्यातून मग ते लक्षात येईल, की नक्की परीक्षेत आयोगाला काय अपेक्षित असतं, काय विचारलं जातं. म्हणजे आता जर आपण जी-डी-पी ही कन्सेप्ट बघितली, अ, अर्थशास्त्रामध्ये जो पहिला सिलेबसमध्ये कोणत्याही एक्झाममध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये जी-डी-पी असतं, त्याच्यावर ते आयोग विचारतं, पॉवर्टीवर विचारतं किंवा अनएम्प्लॉयमेंटवर एम-पी-एस-सीचे आवडते क्वेश्चन आहेत.
मग त्याच्यावर ते कशा विचारतायत? म्हणजे जी-डी-पीत त्यांना फॅक्च्युअल डाटा आवश्यक असतो का? की आता देशाची एवढी-एवढी जी-डी-पी आहे, एवढ्या-एवढ्या पर्सेंटने वाढले. हे त्यांना अपेक्षित आहे, की त्यांना कन्सेप्ट म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, स्थूल राष्ट्रीय उत्पन्न, त्याच्यावर ते कसे क्वेश्चन विचारतायत? ते कन्सेप्च्युअल विचारतायत की फॅक्च्युअल विचारतायत? हे जोपर्यंत लक्षात येत नाही, हे कधी लक्षात येईल आपल्याला, की आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं एनालिसिस चांगले एनालिसिस म्हणजे ते हे असते, की काय विचारलंय आणि तिथं म्हणजे कसा त्या टॉपिकवरचा अभ्यास करायचा, हे तिथून लक्षात येतं. त्यामुळे एकतर आहे तुमचं बुक, सोर्स, कारण अभ्यास करण्यासाठी एक सोर्स हवाय. तो सोर्स डिफाईन करणं गरजेचं आहे. तो मी आधीच सांगितलं, की तुम्ही तो सिलेबसमधून डिफाईन करू शकता, बरोबर आहे. त्याच्यानंतर जे तुम्हाला त्याचं वाचन प्रत्यक्ष सुरू करायचं तेव्हा ते वाचन कसं किंवा कशा पद्धतीनं करायचं याच्यासाठी पहिलं म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. तर या क्वेश्चनचं व्यवस्थित एनालिसिस होणं फार महत्त्वाचं असतं. त्यामुळं आणि तिसरी स्टेप म्हणजे आता मी सुरुवातीलाच म्हणले, की 3 गोष्टी कुठल्याही सब्जेक्टचा अभ्यास करताना फार महत्त्वाच्या असतात. एक झाला सोर्स डिफाईन, दुसरं झालं, की ते तुमचं अभ्यासाची प्रोसेस सुरू झाली, की आता तुम्ही सोर्स आणलेला आहे, अभ्यास सुरू करताय. पण नक्की काय वाचायचं? कोणत्या आपल्या नोट्समध्ये टॉपिकमध्ये मुद्दे घ्यायचे आणि त्या पुस्तकातलं काही सोडून द्यायचं. हे कधी कळणार आहे तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन जेव्हा तुम्ही घेता, तेव्हा ते लक्षात येतं. तिसरी गोष्ट असते, की सर्वात महत्त्वाची म्हणजे काय, की आता बरीच मुलं तर अभ्यास करत असतात. म्हणजे लिटरली की 18-18 तास, 16 तास, कोण 12 तास, 10 तास असं प्रचंड अभ्यास करणारी मुलं असतात. पण सगळे शेवटी काय आहे, की म्हणजे तुम्ही प्री क्वालिफाय होणं, मेन्स क्वालिफाय होणं आणि फायनली इंटरव्ह्यू नंतर पोस्ट मिळणं. हे आपलं अंतिम ध्येय असलं पाहिजे. मग त्याच्यासाठी सगळेच मुलं तर अभ्यास करत असतात. इव्हन जर असे काही मुलं असतात, की ते मी अभ्यास करतोय तर माझ्यापेक्षा जास्त अभ्यास करणारे पण असतात किंवा पण माझंच होतंय त्याचं होत नाही. मग ह्यात फरक कुठं असतो? तर एकतर हा सुरू म्हणजे सगळ्यांकडे तेच बुक्स वापरतात. म्हणजे ठराविक जे असतात आता अर्थशास्त्र म्हटलं तर सध्या जे वापरण्यात आहे, की समजा मार्केटमधलं देसले सरांचं पुस्तक वापरतात किंवा भगीरथ अकॅडमीचं रंजन कोळंबे सरांचं पुस्तक वाचतात किंवा कोणी इंग्लिशमधून वाचत असेल तर फार सुंदरम यांचं किंवा निराली पब्लिकेशनचंही वापरत असतील. तर म्हणजे काय, की सोर्सच्या बाबतीत फारसा बदल नसतो. तरी पण मग फरक कुठं पडतो? फरक इथून पुढं सुरू होते, की म्हणजे अभ्यास तर सगळे तेच ते सोर्स असतात. अभ्यास पण बऱ्यापैकी किंवा इव्हन काही मुलांचा जास्त असतो. तरी ती मुलं का होत नाही? तर ते इथून पुढे सुरू होतं. जो टप्पा असतो, की काही मुलं केवळ अभ्यासच करत राहतात. मग ते परीक्षेसाठी अभ्यास करायचा आहे. मी आधीच म्हटलं, की आपल्याला काय त्यात तज्ञ व्हायचं नाही किंवा पी-एच-डी, नेट, सेट असं काही व्हायचं नाही. आपल्याला एक्झामच्या दृष्टीनं आपल्याला एकच टार्गेट आहे, की ते एक्झामची डिमांड काय? त्यामुळे कोणतीही एक्झामची परीक्षेची डिमांड काय हे समजलं पाहिजे. तर तो अभ्यास व्यवस्थित होतो किंवा त्याचा आपण म्हणतो प्रोडक्टिव्हिटी, इफिशियन्सी. इकॉनॉमीमध्ये एक टर्मला फार महत्त्व असतं, की ते प्रोडक्टिव्ह किती आहे किंवा एफिशियन्सी काय आहे त्यांची. म्हणजे तुम्ही करताय हे नुसतं महत्वाचं नाही, तर ते कसं करताय आणि त्याचा आउटपुट काय? आउटपुटला अर्थशास्त्रामध्ये फार महत्व असतं. तसंच इकडं पण आहे, की तुमचं आउटपुट येणं फार गरजेचं आहे. मग त्यासाठी काय पहिला मार्ग जो आता आपण केलाय प्रिव्हियस इयर क्वेशन्स याचं व्यवस्थित एनालिसिस झालं पाहिजे. दुसरं आहे, की अभ्यास करत असताना तो सरळधोटपणे अभ्यास केल्यानंतर तो आपल्याला वाटतं आपला अभ्यास व्यवस्थित चाललेला आणि चाललेलाच असतो. पण जर तुम्ही टेस्ट नाही केलं स्वतःला प्रत्येक टप्प्यावर टेस्ट केलं पाहिजे. मग जर तुम्ही डायरेक्ट एक्झाममध्ये गेला आणि तिथं टेस्ट केलंस, तर मग असं लक्षात येतं, की अरे आपण काहीतरी चुका म्हणजे अभ्यास तर व्यवस्थित झालेला असतो. पण पेपर दिला तुम्ही त्या दिवशी तुम्ही डायरेक्ट पेपरला गेला आणि पेपर नंतर आल्यावर लक्षात येतं, की अरे ही चूक माझ्याकडून कसं काय झाली? म्हणजे मी हे वाचलं होतं, इतकं सोपं होतं, तरी तो तुमचा क्वेशन चुकलेला असतो. आता ती चूक म्हणजे काय फारशी मोठी नसते त्या अर्थाने, की ते तुम्हाला माहीत असतं, येत असतं, वाचलेलं असतं तरी चुकलेलं असतं. त्यामुळे ते तुमच्या मनाला वाटतं, की ठीक आहे यार म्हणजे काही एवढी मोठी चूक नव्हती. पण त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला 1 वर्ष थांबावं लागतं. कारण ज्या परीक्षा ज्या होतात, ते एका-एका वर्षाच्या टप्प्याने होत असतात. तर आपल्यासाठी वेळ फार महत्त्वाची पण असते. कारण प्रेशर असतं म्हणजे सोसायटीचं प्रेशर असतं, घरच्यांचं असतं किंवा आपलं स्वतःचंही असतं, की आपण इतक्या वर्ष किंवा एखादा वर्ष अभ्यास करत असतो आणि मग अजून 1 वर्ष थांबायचं. तर एक स्वतःचंही प्रेशर. मग ह्याच्यासाठी त्या ॲक्चुअल एक्झामच्या आधी आपल्या टेस्ट
स्वतःला टेस्ट म्हणजे आपलं जे चाललंय, मग त्या वीकली टेस्ट, मग ते टेस्ट कसं करायचं? मग त्या तुम्ही टेस्ट सीरीज लावून करू शकता किंवा जे क्वेशन बुकलेट मिळतात मार्केटमध्ये प्रत्येक सब्जेक्टची, की आता समजा मी या आठवड्यात एक 2-3 फॉर एक्झाम्पल तुम्ही जर इकॉनॉमी घेतला असेल, तर मी जी-डी-पी केलं, पॉवर्टी केलं, अनएम्प्लॉयमेंट, एम्प्लॉयमेंट ह्या ज्या इन्फ्लेशन ह्या कन्सेप्टचा मी अभ्यास केलाय चांगला. तर मी एक दिवस म्हणजे समजा तुम्ही जर सोमवार ते शुक्रवार अभ्यास करणार असाल, तर सॅटरडेला मी रिव्हिजन आणि टेस्ट मग त्याच्यावरचे मी क्वेश्चन मार्केटमध्ये उपलब्ध असणारे किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन सगळ्यात बेस्ट काय आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवणार मी, सॉल्व्ह करणार. मग आपण समजूया की 10 क्वेश्चन तुम्ही त्या टॉपिकवरचे सॉल्व्ह करणार आहे. तर त्या 10 क्वेश्चन मधले माझे किती करेक्ट येत आहेत? म्हणजे तो आउटपुट मिळणं फार महत्वाचं आहे. समजा आपण 10 सॉल्व्ह केले, 5 बरोबर आले, तरी 50% माझा आउटपुट आहे. तर ते एक समाधान मिळणं गरजेचं असतं. तर अभ्यासाला हुरूप येतो. जर तुमचे 10 पैकी 9 इनकरेक्ट आले, तर थोडं डिमोरलाईज होतो आपण. पण हे फार गरजेचं आहे. जरी तुमचा 10 पैकी मी म्हणतो 8 ही आले, तरी फार नाराज होण्याचंही कारण नाही. कारण ही सुरुवात असते. जर तुम्ही हे परीक्षेच्या आधी नाही केलं आणि परीक्षेतच झालं, तर मग मात्र फार नुकसानाचं. तर इथं बेटर आहे, की तुम्ही आधीच टेस्ट करताय, मग ते हळू इम्प्रूव्ह होईल तुमचं. मग अशी वेळ येईल, की 10 पैकी तुमचे 10 करेक्ट येते. तर तो जो आनंद असतो, तो जे फिलिंग आहे ना, की ते तुम्ही काहीतरी मिळवल्यात किंवा जे आपण करतो आणि त्याचा आउटपुट आला, तर त्याचा आनंद फार मिळतो आणि त्यामुळे अभ्यासाला पण हुरूप येतो. कारण अभ्यासाची ही प्रोसेस आहे, की वर्षभर तुम्हाला एक्झामची ती प्रोसेसच तशी आहे. प्रिलिम होते, नंतर मेन्स होते आणि नंतर इंटरव्ह्यू पर्यंत तुम्हाला त्या प्रोसेसमध्ये राहावं लागतं. शेवटी आपण ह्युमन आहे, की एक टेंडन्सी असते. आपल्याला कोणत्यातरी टप्प्यावर मग कंटाळा येऊ शकतो. थोडा रिलॅक्स पडतो. अभ्यासापासून दूर जातो. मग हे टाळण्यासाठी काय आहे, की तुम्ही जर अशा स्वतःच टेस्ट देत असाल, तर त्या टेस्टमुळं तुम्ही जेव्हा परफॉर्म करता, तर तो एक वेगळा हुरूप येतो, की माझा आज मी टेस्ट दिली. तर तो एक समाधान मिळून जातं आणि नेक्स्ट वीकमध्ये म्हणजे तुम्ही जेव्हा दुसरा नेक्स्ट टॉपिक घेणार आहे, तर त्याचा एक वेगळा उत्साह तयार होतो. जर तुम्ही टेस्ट नाही केलं, तर असा एक रटाळवाणे प्लेन अभ्यास चालू असताना मग थोडा कंटाळा यायला सुरू होतो आणि त्याचं प्रोडक्टिव्हिटी पण आपल्याला लक्षात येत नाही. मग जेव्हा आपण डायरेक्ट एक्झामला अशा गोष्टी एक्झामलाच टेस्ट होते आपली, तेव्हा मग तिथं अडचण आली तर मग मी जसं म्हटलं, की त्यानं काय सगळं संपलेलं नसतं, पण ते वेळ पण फार महत्त्वाची असते. तुम्हाला मग वर्षभर थांबावं लागू शकतं. केवळ सिलेमिस्टिक असते. 1 मार्कनं माझं राहिलं, 2 मार्कनं राहिलं किंवा 5 मार्कनं राहिलं. अशी परिस्थिती टाळायची असेल. कारण शेवटी कसं असतं, की 50% 60% आपण सगळे मुलं एकाच लेव्हलला असतात. म्हणजे जर 2 प्रिलिमचं आपण बघितलं, समजा तो 200 मार्काचा पेपर आहे. तर 90 मार्क मिळायला जी रेग्युलर अभ्यास करते त्यांना अडचण येत नसते. मग कट ऑफ लागतो तो असं समजूया की तो 100 किंवा 105 च्या मध्ये कट ऑफ लागतोय 200 पैकी. तर मग 90 पर्यंत कुणालाच अडचण नसते. मग हा जो फरक आहे, की ह्या 10 मार्काचाच फरक असतो. म्हणजे तो 5 क्वेशनचाही फरक असू शकतो. मग हा फरक अभ्यासामुळे येत नाही. तर हा फरक तुमच्या त्या रिव्हिजन किंवा टेस्ट न करणे, मग सिली मिस्टेक घडतात. म्हणजे मी ते व्यवस्थित वाचलं नाही. म्हणजे टेस्ट का करा म्हणतो, कारण ह्या ज्या साध्या-साध्या चुका असतात, त्या आपल्याकडून टाळल्या जातात. त्यामुळं हे करणं फार गरजेचं असतं. त्यामुळं मी म्हणजे कुठलाही सब्जेक्ट इकॉनॉमीचच नाही सांगत, तर कोणताही सब्जेक्ट जेव्हा तुम्ही अ, अ, अभ्यासाची सुरुवात करणार आहे, तेव्हा ह्या 3 प्रोसेसला पर्याय नाही. म्हणजे तुम्हाला सोर्स व्यवस्थित डिफाईन करायचा आहे. तो सोर्स डिफाईन करताना सिलेबस म्हणजे कोणती एक्झाम तुम्ही टार्गेट करताय, ती कंबाईनची एक्झाम करताय किंवा स्टेट सर्व्हिस करताय किंवा कोण यू-पी-एस-सी टार्गेट करत असेल, तर त्यासाठी सिलेबस पाहणं आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहणं. त्यातून माझा सोर्स डिफाईन झाला पाहिजे. मग माझा फॉर एक्झाम्पल आता की स्टेट सर्व्हिस आहे. स्टेट सर्व्हिसच्या ज्या मेन्स एक्झाम असतात, त्यांचा सिलेबस हा वेल डिफाईन दिलेला आहे. म्हणजे त्याच्या बाहेर ते क्वचितच विचारतात. पण त्या सिलेबसमधल्या प्रत्येक टॉपिकवर जवळपास ते विचारतात. मग आता अशा वेळेस तुम्ही जर तो सिलेबस नाही वाचला आणि मार्केटमधलं जर पुस्तक आणलं, तर मग ते समजा ते 60%च कव्हर करतंय, तर तुमचं 40% मिस होऊ शकतं. आणि ते तर सगळ्यांना सारखं वेटेज देतायत. तर मग तुम्ही कदाचित केवळ तुम्ही ते जे तुमच्याकडे जे सोर्स आहे तो चांगला वाचलाय. पण
60% एरिया मिस झाला, तर असंही व्हायला नको, की जास्तीत जास्त जो सोर्स कव्हर करणार आहे, मग काय आपला सिलेबस चेक करायचा आणि मग त्याचे इंडेक्स पाहायचा त्या सोर्सचा आणि ज्यातून जास्तीत जास्त कव्हर होतोय तो डिफाईन करायचा. दुसरी गोष्ट आहे म्हणजे तो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं पाहिल्याशिवाय त्या टॉपिकवरच्या तुम्ही अभ्यासाकडे पुढे अभ्यास करणं म्हणजे तो इनकम्प्लीट आहे असं मी तर समजतो. कारण कोणताही तुम्ही जर टॉपिक करत असाल आणि ते जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर न पाहता सलग जात असाल तर तो फिलिंग आहे नुसतं, की तुम्हाला ते अभ्यास होतोय. तुम्हाला वाटतंय अभ्यास होतोय, पण तुम्ही तो अर्धा केलाय असं माझं तरी मत आहे. कारण शेवटी आपल्याला त्या परीक्षेसाठी ज्या एक्झामसाठी आपण करणार आहे त्याच्यासाठी ते आपल्याला करायचंय. त्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे मस्ट आहेत. म्हणजे तुम्हाला कुणीही जे म्हणजे सक्सेसफुल कॅन्डिडेट आहेत त्यांच्या तुम्ही इंटरव्ह्यूज ऐका. तर हे सगळे हेच सांगतील. मग ते ते काय असं उगाच नाहीत ना सांगत कुणी. कारण ते त्यांनी अनुभवलेलं असते आणि ते किंवा आता बऱ्याच म्हणजे सक्सेसफुल तर सांगतात, पण जे अयशस्वी झालेले असतात म्हणजे इंटरव्ह्यूवरून आलेले असतात. तर ह्यांना पण तो जास्त अनुभव आलेला असतो. कारण त्यांच्या ते लक्षात येतं, की अरे मी इंटरव्ह्यूला गेलो, पण माझं कशामुळं मी थोडा कमी पडलो. तर बऱ्याचदा अभ्यास म्हणजे हे हार्डवर्क हे कमी कारण असतं तर त्याच्या ही अशी काही कारणं असतात, की म्हणजे तुम्ही क्वेश्चन नाही बघितले किंवा सिलेबस व्यवस्थित नाही कव्हर केला. त्यामुळं ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मग अभ्यास तर सगळेच करणार आहेत. त्याच्याबद्दल काय आणि म्हणजे अ, आता तर एवढं सोपं झालेलं आहे, की तुम्हाला एखादी कन्सेप्ट समजत नसेल, की जेव्हा म्हणजे आता फॉर एक्झाम्पल असं होतं, की पॉलिटी सारख्या सब्जेक्टमध्ये मेजॉरिटीच्या कन्सेप्ट बऱ्याचदा समजत नाहीत, की स्पेशल मेजॉरिटी म्हणजे काय? इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजे काय? ह्याच्यात कन्फ्युजन होतं. तर आता असं झालंय, की ऑनलाईन मार्केटमध्ये तुम्हाला YouTubeवर असेल किंवा कोणत्याही क्लासेसचे पण फ्री व्हिडिओज अवेलेबल आहेत, की जिथून तुम्हाला व्यवस्थित फ्री मटेरियलमध्ये पण त्या कन्सेप्च्युअल गोष्टी तुम्हाला समजून घेता येतात. त्यामुळं हे एक सोपं झालेलं आहे. कंटेंटचा विषय राहिलेला नाही. फक्त ते अप्लाय कसं करायचं एक्झामच्या दृष्टीने हे फार महत्वाचं असतं. आवाज येतोय ना माझा? मी चेक करतो. येतोय सर. हां. ते मध्ये-मध्ये थोडं कारण बऱ्याचदा कसं होतं, की तो डिस्कनेक्ट झाला तर सांगा फक्त जर आवाज डिस्कनेक्ट झाला तर. कुणीतरी तो चॅट बॉक्समध्ये सांगा. येस सर, अ, येस सर. आणि लक्षात येतंय ना जे मी काय सांगतोय ते. नाहीतर असं व्हायला नको, की हो सर. हां. अ, तर म्हणजे एक सब्जेक्टच्या इंट्रोडक्शनसाठी ह्या 3 गोष्टी मला सांगण्याच्या दृष्टीने तर फार महत्त्वाच्या होत्या, की तुम्ही तुमचा सोर्स डिफाईन केला, तो कोणताही सब्जेक्ट असो. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि सिलेबस ह्या 2 गोष्टीचं एनालिसिस झालंच पाहिजे किंवा तो पाहिलाच पाहिजे. इव्हन तो तुमच्या समोर असला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे, की टेस्ट स्वतःला सारखं केलं पाहिजे. कारण जेव्हा तुम्ही फायनल टेस्ट तिथं जाणार आहे, कारण तो रियाज गरजा म्हणजे रियाज असतो. आपण क्रिकेटमध्ये पण बघतो, की ते टीम येते तेव्हा ग्राउंडवर डायरेक्ट येत नाही. तर ते 1-2 तास आधी ग्राउंडवर येऊन प्रॅक्टिस करत असतात. तुम्ही जर आता आय-पी-एल चालू आहे, तर ते पण बघत असाल, तर त्याच्या आधी टीम ग्राउंडवर आलेली असते आणि ते प्रॅक्टिस करत असतात. मग बॅटिंगची असेल, बॉलिंगची असेल. तर ते कारण त्यानंतर प्रत्यक्ष तुम्ही जर तिथं ग्राउंडवर जाऊन त्या चुका टाळायचे असतील, तर ते थोडा आधी रियाज गरजेचा असतो. तर ते इथं पण आपल्या म्हणजे कोणत्याही क्षेत्रात ते लागू होतं आणि ते सोपं जातं आपल्याला. कारण तुम्ही जर डायरेक्ट कारण आता तर विशेषतः एम-पी-एस-सीमध्ये यापूर्वी अटेम्प्टची लिमिट नव्हती. आता अटेम्प्टची लिमिट त्यामुळे त्याचं महत्त्व आणखी वाढलंय. म्हणजे वेळ तर आहेच. टाईम फार महत्त्वाचा असतोच तुमचे. कारण तुम्ही समजा ग्रॅज्युएट झाल्यानंतर 2-3 वर्ष तुम्हाला कोण जास्त विचारत नाही, कोणतं प्रेशर येत. पण जर तुम्ही समजा 2 वर्षात 2 वर्ष झाला नाही, आता तिसरं वर्ष असेल, तर मग प्रेशर यायला लागतं. तुम्ही 2 वर्ष करताय. स्वतःचंच जास्त प्रेशर येतो, सोसायटीचं असतं, आई-वडिलांचं असतं आणि आर्थिक प्रश्न पण असतात. त्यामुळं वेळ तर आहेच महत्त्वाचा. पण दुसरं म्हणजे आता अटेम्प्ट लिमिट आलेली आहे. म्हणजे 6 अटेम्प्टची लिमिट आहे, की तुम्ही म्हणजे त्यामुळं याचं महत्त्व वाढलेलं आहे, की तुम्ही अ, चुका जास्तीत जास्त कशा टाळता येतील. कारण अभ्यास हा बऱ्याचदा विषय नसतो, तर या चुका होतात. त्या चुका टाळण्यासाठी म्हणून ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. बरोबर. आता इकॉनॉमीचे जाताना म्हणजे आता मी काही कन्सेप्ट घेऊन सांगतो, की म्हणजे त्या कशा म्हणजे कसं पाहायचं म्हणजे त्याच्यावरचा अभ्यास कसा करायचा? जसं की
जीडीपी हा म्हणजे कोणत्याही सिलॅबमध्ये मॅक्रो इकॉनॉमी प्रीसाठी असेल तर मॅक्रो इकॉनॉमिक टॉपिक आहे. आणि जर तुम्ही स्टेट सर्व्हिसच्या मेन्स बघितला ज्याच्यामध्ये GS4 आहे, त्याच्यामध्ये पण नॅशनल इन्कम कन्सेप्ट, जीडीपी, जीएनपी, ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन, जीडीपी, डिप्लेक्टर असे तो सिलॅबस दिलेला आहे. मग हे सिलॅबस आपण घेतो, म्हणजे सिलॅबस आपल्याला लक्षात आलेला आहे, आपण वाचलेलं पण असतं. पण तरी पण असं होतं, की तुम्ही आता प्रत्यक्षात काही जणांनी अभ्यास सुरू केला असेल, ह्याच्या टेस्ट पण दिल्या असेल ज्या ठिकाणी देताय किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करूनही पाहिलं असेल, तर तुमच्या लक्षात येईल, की असं बऱ्याचदा होतं, की हे मला चांगली कन्सेप्ट समजलेलं आहे, हे वाचलेलं आहे, तरी पण आपण चुकतो. मग हे का चुकतो? तर ह्याच्यासाठीच तर मग ते मदतीला येतात ना प्रिव्हियस इयर क्वेश्चन किंवा क्वेश्चन. तर आता आपण जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, स्थूल राष्ट्रांतर्गत उत्पन्न, ही जर कन्सेप्ट घेतली, की एकतर ह्याच्या नावातच आहे, म्हणजे त्याचं मराठी जरी नाव बघितलं किंवा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, की स्थूल राष्ट्रांतर्गत उत्पन्न, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. आता ग्रॉस म्हणजे काय, की ते समिशन असतं म्हणजे बेरीज करायची. डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे की राष्ट्रांतर्गत जे उत्पन्न होणार आहे. मग त्याची व्याख्या काय केलेली आहे, की राष्ट्राच्या मग ती कोणती सीमा आहे, की आर्थिक सीमेच्या अंतर्गत होणाऱ्या वस्तू आणि सेवा. आता व्याख्या वाचताना त्यातल्या प्रत्येक शब्दावर आपला भर असला, म्हणजे त्याचं मिनिंग समजलं पाहिजे. ती काय पाठ करायची नाही, पण ती समजली पाहिजे. कारण क्वेश्चन त्याच्या जर जीडीपीवरचे क्वेश्चन बघितले तुम्ही, तर ते कन्सेप्च्युअल येत राहतात. म्हणजे आता रिसेंट एक ग्रुप सीची एक्झाम झाली, तर त्याच्यावर इतका साधा क्वेश्चन त्यांनी विचारला होता, की राष्ट्रीय उत्पन्न हे खालीलपैकी कोणत्या संज्ञेशी संबंधित आहे? तो असा साधासा क्वेश्चन होता. पण बऱ्याच जणांना तो अ, अ, म्हणजे सॉल्व्ह करता येत नाही. मग त्यात त्यांनी काही ऑप्शन दिलेले होते खाली, मग त्यात प्रवाही हे त्याचं उत्तर होतं. मग ते प्रवाही शी संबंध त्याचा होता. मग ते कसं आहे? आता जीडीपी तर इतक्या वेळा वाचलेलं असतं. जीडीपी नावाची गोष्ट पण समजलेली असते. तरी पण मुलांना ते का म्हणजे चुकलं किंवा सोडवता आलं नाही किंवा त्यांना तसं वाटलं, की हे मला येत नाही. तर हे आपण आता बघूया, की ते कन्सेप्ट असं का होतं? तर जीडीपी ही व्याख्या सगळ्यांना पाठ असते. व्याख्या कारण ते पुस्तकात दिलेली असते, त्यामुळं तिथं काय अडचण येत नाही, की राष्ट्राच्या म्हणजे वस्तू आणि सेवा. आता वस्तू आणि सेवा हे दोन्ही पण टर्म्स आहे. बऱ्याचदा आता ह्या सिले मिस्टेक ज्या होतात ना एक्झाममध्ये, तेव्हा ते असे असतात, की म्हणजे एखादं तुम्हाला माहिती असतं, पण त्यातला एखादा शब्द वेगळा टाकलेला किंवा फक्त एकच शब्द गाळलेला आहे आणि तसं ते दिलं जातं. किंवा मी असं म्हटलं, की जीडीपी म्हणजे राष्ट्रामध्ये उत्पन्न होणाऱ्या केवळ वस्तूंच्या अंतिम मूल्य म्हणजेच स्थूल राष्ट्रातील उत्पन्न. तर आपण वाचलेलं असतं, की वस्तूंच्या किमती म्हणजेच उत्पन्न. पण तिथं ते केवळ वस्तू म्हटलेलं आहे. त्यामुळे ते स्टेटमेंट मग अर्धसत्य ठरतं. त्यामुळे ते चुकीचं ठरतं. कारण राष्ट्रांमध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवा ह्यांचं प्रोडक्ट म्हणजे काय? बेरीज. ग्रॉस म्हणजे काय? सर्व. तर जीडीपी, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच काय, की राष्ट्रामध्ये उत्पन्न होणाऱ्या वस्तू आणि सेवा ह्यांचं अंतिम मूल्य म्हणजे जीडीपी. बरोबर आहे. आता ह्या जीडीपी ह्याच्यावर कन्सेप्च्युअल क्वेश्चन कसे येतात मग? एकतर हे जे फॉर्म्युले आहेत, की मग ते आता बऱ्याचदा जीडीपी इज इक्वल टू काय असतं, की आहे ज्याला इन्कम म्हटलं जातं, कन्झम्पशन म्हटलं जातं आणि एक्सपेंडिचर म्हटलं जातं. म्हणजे इन्कम, कन्झम्पशन आणि एक्सपेंडिचर त्यांचं समेशन म्हणजे जीडीपी. असे पण तुम्ही कोणतंही पुस्तक घेतलं तर त्याच्यामध्ये तशी व्याख्या दिसून येते. मग ह्याचा अर्थ काय, की आपण तर म्हणतोय की वस्तू आणि सेवा यांचं अंतिम मूल्य किंवा बेरीज म्हणजे जीडीपी. तर आता ही झाली व्याख्या, म्हणजे व्याख्या झाली, पण प्रत्यक्षात तुम्ही कॅल्क्युलेट कसं करणार पण या वस्तू? आता जर आपण आपलं इंडियाचं इकॉनॉमी घेतली, आपल्या देशामध्ये इतक्या वस्तू तयार होत असतात आणि त्या वस्तू आणि सेवा, वेगवेगळ्या सर्व्हिस, मग त्यांचं तुम्ही कॅल्क्युलेशन कसं करणार? आणि एक वेळ वस्तूंचं तर करता येतील, की समजा अ, एवढ्या-एवढ्या नंबर ऑफ गाड्या, इंजिनं किंवा इमारती तयार झाल्या, पण सेवांचं कॅल्क्युलेशन कसं करणार? मग ह्याच्यासाठी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या काही पद्धती तयार झालेल्या आहेत. मग त्या पद्धती कोणकोणत्या आहेत? एकतर मग त्या 3 पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जातं. एकतर उत्पन्नाच्या बाजूने बाय इन्कम. मग ते इन्कम कसं असतं मग? आता जर एखादा श्रमिक असेल, लेबर असेल, तर त्या लेबरसाठी त्याला जे मिळणारं श्रम आहे, ते त्याच्यासाठी
साठी इन्कम झालं, बरोबर? किंवा जर एखादी बँक असेल, तर त्या बँकेसाठी इन्कम काय असतं? तर तिनं दिलेलं जे कर्ज असतं, लोन असतं, त्याच्यावर जे इंटरेस्ट मिळतो, व्याज मिळतं, ते व्याज म्हणजे त्या बँकेसाठी इन्कम झालं. तसंच जर एखाद्या व्यक्तीची जागा आहे आणि ती जागा त्याने एखाद्या कंपनीला भाड्यानं दिली किंवा कोणत्याही उद्योजकाला त्यानं भाड्यानं दिली, तर त्या व्यक्तीसाठी ते भाडं म्हणजे त्याच्यासाठी ते इन्कम असतं. म्हणून जेव्हा इन्कम मेथड जेव्हा आपण म्हणतो त्यासाठी तर मग ह्या गोष्टी त्याच्यात विचारात घेतल्या जातात, की जर त्या बँका असतील म्हणजे फायनान्स इन्स्टिट्यूशन असेल तर त्यांना मिळणारं इन्कम, व्यक्तीला मग ते कशाच्या एकतर ते मजुरीच्या रूपानं मिळतं किंवा भाड्याच्या रूपानं मिळतं, रेंटच्या रूपानं मिळतं. तर इन्कम मेथड मग ही मेथड यासाठी वापरली आहेत, की जिथं-जिथं तुम्हाला इन्कमच्या साइडनं उत्पन्न मोजता येईल, त्यासाठी इन्कम मेथड वापरली जाते. मग दुसरी कोणती आहे? दुसरी आहे एक्सपेंडिचर मेथड. एक्सपेंडिचर मेथड म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी विशेषतः गव्हर्नमेंट हे मोठ्या प्रमाणात खर्च करत असतं. मग ते इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट असतील किंवा मोठमोठे सोशल इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट असतील, एज्युकेशनवर असेल, हेल्थवर असेल. तर हा गव्हर्नमेंटच्या बाजूने होणारा खर्च असतो. आणि हा खर्च पण जी-डी-पीमध्ये कॅल्क्युलेट करायला पाहिजे. कारण आपण बघितलं की ती एक्सपेंडिचर मेथड कारण कुणीतरी एक्सपेंडिचर केल्याशिवाय ते कुणाचं तरी इन्कम किंवा ते असणार नाही. म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत, जिथं तुम्हाला इन्कम साइडनं गोष्टी कॅल्क्युलेट करता येणं अवघड आहे, त्या ठिकाणी मग एक्सपेंडिचर बाय एक्सपेंडिचर मेथड. मग जो खर्च असतो, मग ते प्रायव्हेट एक्सपेंडिचर असो किंवा पब्लिक एक्सपेंडिचर याला गव्हर्नमेंटचं एक्सपेंडिचर आहे. तर त्या बाजूनं त्याला बाय एक्सपेंडिचर म्हणजे खर्चाच्या बाजूनं कॅल्क्युलेट केलं जातं. आणि तिसरा जो आहे, की तिसरं असतं, की ते घटक म्हणजे जे तुम्ही ॲडिशन प्रोडक्शन आहे, बाय प्रोडक्शन्स आहे, उत्पादनाच्या बाजूने. एक तर आहे उत्पन्नाच्या बाजूने, एक आहे खर्चाच्या बाजूने, एक आहे उत्पादनाच्या बाय प्रोडक्शन. म्हणजे एखादी वस्तू प्रोडक्शन करत असतं, तर ते फायनल प्रॉडक्ट म्हणजे समज हा जर पेन असेल, तर हा आपण असं समजूया, की इकॉनॉमीमध्ये हा एक पेन तयार होतोय. एकच पेन तयार होतोय आपल्या इकॉनॉमीमध्ये. तर असं ते कॅल्क्युलेट करतात, की मग ह्याच्यामध्ये जी रिफिल आहे, तर ह्या रिफिल वेगळी म्हणजे जर पेन जर हा पकडला पूर्ण एक उत्पन्न, तर ह्याच्यासाठी जी रिफिल आहे, ती पण एका टप्प्यावर प्रोडक्शन असणार आहे. एखाद्या कारखान्यात ती बनत असेल, तर ते पण ते प्रोडक्शन आहे. तर मग जेव्हा त्या कारखान्याचं आपण उत्पन्नात जेव्हा त्याची बेरीज करू, तेव्हा ते त्या टप्प्यावर पण ह्या रिफिल ॲड केलेले असणार. मग जेव्हा फायनल प्रॉडक्ट म्हणून हा पेन पण आपण जेव्हा त्यात ॲड करणार आहे, तर ते रिफिलची किंमत डबल ह्याच्यामध्ये येणार आहे. तर एक त्यात काळजी घेतली जाते, की जे इंटरमिडिएट गुड्स आहेत, जेव्हा जेव्हा आपण म्हणतो प्रोडक्शनच्या बाजूने, तर जे मधल्या अ, अ, गोष्टी आहेत त्या त्यातून वगळल्या जातात. तर मग ह्या 3 टप्प्याने म्हणजे 3 पद्धतीनं ते राष्ट्रीय उत्पन्न काढलं जातं. आणि मग हे राष्ट्रीय उत्पन्न प्रवाही असतं, असं म्हटलं, की म्हणजे मग इथं तो क्वेशन होता, की राष्ट्रीय उत्पन्नाच्या संबंधित खालीलपैकी कोणता संकल्पना जोडलेली आहे. तर ते राष्ट्रीय उत्पन्न मग प्रवाही कसं असतं? मी आता ज्या 3 कन्सेप्ट सांगितले, की उत्पन्न आहे, उत्पादन आहे आणि खर्च आहे. तर ते प्रवाही म्हणजे ते तुमच्या लक्षात येईल, की लगेच उत्पादन होतंय, उत्पादन झाल्यावर खर्च होतो आणि मग कुणाला तरी उत्पन्न मिळतं. मग तो प्रवाह आहे ना, म्हणजे हा पेन त्याचं उत्पादन केलं ती कोणतीतरी कंपनी असेल समजा हा पायलटचा आहे, तर हे पायलट ते प्रोडक्शन करतंय. प्रोडक्शन झाल्यानंतर कोणतरी ते खर्च करतंय म्हणजे कोणीतरी घेतंय. आता हे जेव्हा घेत असताना मी एक्सपेंडिचर करतोय. समजा हा मी पेन घेतला, मी एक्सपेंडिचर केलं. त्याच वेळेस जी कंपनीनं हा पेन प्रोडक्शन केलंय, तिच्यासाठी तो काय असणार आहे? ते इन्कम असणार आहे. म्हणजेच ती कन्सेप्ट जी आहे उत्पन्नाची, ती कशी आहे? प्रवाह आहे. म्हणजे ते कुणाचं जरी उत्पन्न कुणाला तरी ते इन्कम म्हणून मिळतं. म्हणजे एक्सपेंडिचर कुणाला तरी इन्कम म्हणून मिळतो आणि तो इन्कम कशासाठी मिळतो? तर ते प्रोडक्शनसाठी असतं. म्हणजे त्याने केलेले म्हणून ते कन्सेप्ट प्रवाह आहे. तुमचं राष्ट्रीय उत्पन्न हे प्रवाही आहे. म्हणजे ते कुणाकडून तरी असं ते चक्र आहे. म्हणून तो इतका साधा तो होता. पण बऱ्याचदा ते लक्षात येत नाही. कारण ते आपण वाचत असताना फक्त डेफिनेशन वाचतो आणि सोडून देतो. मग त्यांनी जे म्हटलेलं आहे, की ते उत्पन्न, उत्पादन आणि खर्च. तर ह्या तिन्ही कन्सेप्ट कशा आहेत? मग त्या प्रवाहाशी जोडलेल्या आहेत, की तुमचं खर्च कोणतरी करतं म्हणून ते कुणाला तरी उत्पन्न मिळतं आणि मग त्या उत्पन्न मिळाल्यामुळे त्याला तो आणखी उत्पादन करतो. तर ते असं प्रवाह त्याच्याशी जोडले आहेत. त्यामुळे जी जी कन्सेप्ट आहे, त्यातला हा प्रवाही उत्पन्न म्हणजे काय? तर हे एवढं सांगितलं याच्यासाठीच, की ते
एकाच म्हणजे साधीच कन्सेप्ट आहे, त्यात असं वेगळं फारसं काय नाही, पण ते आपल्या लक्षात येत नाही. तसंच जर पुढे गेलो, आता जीडीपी ची डेफिनेशन बघितली. आता ह्याच्यावर आणखी क्वेश्चन मग कसे विचारतात? एकतर जीडीपीच्या पुढची कन्सेप्ट असते तुमची ती एनडीपी म्हणजे नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. मग आता ह्याची डेफिनेशन काय दिली जाते? आधीची जी आपण बघितली, की जीडीपी मायनस डिप्रिसिएशन म्हणजे घसारा मूल्य. आता हे ही व्याख्या तुम्हाला सगळ्या पुस्तकात मिळेल, की इथं काय विषय म्हणजे तुम्हाला असं काय सांगण्याची गरज नाही. तुम्ही कोणताही सोर्स वापरला तरी व्याख्या असते. मग हे आपल्याला लक्षात पण येतं. पण क्वेश्चन मग असा येतो, की जीडीपी ही क्वालिटेटिव्ह कन्सेप्ट आहे का क्वांटिटेटिव्ह कन्सेप्ट आहे? हे आपण काहीतरी वाचलेलं असतं. पण क्वेश्चन समजा मी असं विचारलं, की एनडीपी ही क्वालिटेटिव्ह कन्सेप्ट आहे आणि जीडीपी ही क्वांटिटेटिव्ह कन्सेप्ट आहे. बरोबर? हे बरोबर आहे का वाक्य? कोण सांगू शकेल? चॅट बॉक्समध्ये कुणाला मी म्हणतोय ते सांगायचं असलं तर सांगा, की नेट डोमेस्टिक प्रोडक्ट ही क्वालिटेटिव्ह कन्सेप्ट आहे आणि ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ही क्वांटिटेटिव्ह कन्सेप्ट आहे. असं मी हे विधान केलं. तर हे हे विधान करेक्ट आहे. मग हे कसं करेक्ट आहे? आता ती क्वांटिटेटिव्ह म्हणजे आधीची जीडीपी क्वांटिटेटिव्ह का? आणि जी म्हणजे एनडीपी नेट डोमेस्टिक प्रोडक्ट क्वालिटेटिव्ह का? तर एक तर बघितलं की जीडीपी म्हणजे एखाद्या राष्ट्राची जीडीपी ग्रोथ झाली. आपण म्हणतो आता आपण बघतो की ह्याच वर्षी आपलं असं म्हटलंय की नॉमिनल जीडीपी 11% न चालू वर्षात वाढेल. आता ह्यातून काय दिसतं तुम्हाला? की क्वांटिटेटिव्हनं ते वाढलेली दिसते ना, म्हणून त्याला क्वांटिटेटिव्ह कन्सेप्ट म्हटलं जातं, की एखाद्या राष्ट्राचं उत्पन्न वाढलं. मग ते 100 वरून 120 झालं. म्हणजे आधी 100 होतं आधीच्या वर्षी, आता 120 झालं. तर हे क्वांटिटेटिव्हमध्ये ग्रोथ झाला. 100 वरून 120 झालं. बरोबर आहे. पण मग ही क्वांटिटेटिव्ह कन्सेप्ट म्हटलं तर एनडीपी नेट डोमेस्टिक प्रोडक्ट मग ती क्वालिटेटिव्ह का म्हणायचं? तर आपण आधी जी सूत्र बघितलं होतं, की जीडीपी मायनस डिप्रिसिएशन म्हणजेच एनडीपी. मग आता हे डिप्रिसिएशन म्हणजे काय, की जे घसारा मूल्य असतं. म्हणजे तर आपण ज्या किमती पकडतो, समजा एखादं यंत्र असेल, त्या यंत्राचं असं त्याचं आयुष्य आहे 100 वर्ष. तर त्याचं 10% म्हणजे प्रत्येक वर्षी आपण 10% त्याचं घसारा मूल्य पकडलं, म्हणजे त्याची होणारी झीज पकडली, तर त्या उत्पन्नातून ती वजावट केली जाते. म्हणून त्याला एनडीपी नेट डोमेस्टिक प्रोडक्ट असं म्हटलं जातं. मग आता जर तुम्ही एखाद्या आता पुढचा बऱ्याचदा असा क्वेश्चन विचारतात, की जीडीपी पेक्षा एनडीपी जास्त असेल का कमी असेल? बरोबर. तर आता साहजिक आहे ना, की जीडीपी मधून आपण काहीतरी वजा करतोय म्हणल्यावर एनडीपी काय असणार आहे? तो कमीच असणार आहे. कारण जीडीपी मधून काहीतरी कमी केल्यानंतर आपल्याला एनडीपी मिळतो, काहीतरी आकडा. त्यामुळे तो कमीच असणार आहे. त्यामुळे जर असा क्वेश्चन असेल, की जीडीपी आणि एनडीपी ह्याच्या म्हणजे एनडीपी कमी असतो का जीडीपी कमी असतो ह्याच्यात कन्फ्युजन व्हायला नको. कारण ते ह्याच्यासाठी तुम्हाला ते कन्सेप्ट म्हणजे सूत्र समजलं पाहिजे, की त्यांना नक्की एनडीपी म्हणजे काय? की जीडीपी मधून घसारा मूल्य, झीज म्हणजे ज्या तुमच्या वस्तू आणि सेवा आहे त्याची झीज होणार. आता ह्याला क्वालिटेटिव्ह का म्हणायचं? तर हेच असतं, की समजा आता भारत आहे, की आपलं असं समजूया, की ₹100 आपला जीडीपी आहे. बरोबर? आणि आपलं एनडीपी ₹90 होणार आहे. कारण आपले 10 ही घसारा मूल्य आहे. झीज होणार आपण मूल्य पकडले, की ₹10 आपण त्यातून वजा करतोय. म्हणजे आपली एनडीपी झाला ₹90. त्याच वेळेस अमेरिकेचं पण असं समजूया, की त्यांचा जीडीपी ₹100च आहे. पण त्यांचा एनडीपी हा 95 आहे. मग हे का होतं? कारण त्यांची जी सर आपला आवाज येत नाहीये. हा आता येतोय? सॉरी जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम आला होता. आता येतोय आवाज? हो, आवाज येतोय. तर आपला व्हिडिओ बंद झालाय. हा, 2 आता आला?
नाही अजून. हा, आला आला. सॉरी, जरा नेटवर्क मुळे प्रॉब्लेम आला. हा, तर आता आवाज येतोय क्लिअर? क्लिअर आहे सर. तर मी काय सांगत होतो की जीडीपी आणि एनडीपी, तर आपण जो घसारा वजा करत असतो त्यामुळे तो फरक जे येतो, मी उदाहरण देत होतो की 100 रुपये जीडीपी आहे आपला आणि युएसएचा, पण एनडीपी त्यांचा 95 आहे आणि आपला 90 आहे. मग हे का झालं? कारण आपल्या इथल्या संसाधनं, मग ती यंत्र असतील किंवा इमारती असतील, ह्यांची झीज म्हणजे जे डिप्रिसिएशन व्हॅल्यू आहे ती जास्त आहे. ही जास्त काय आहे? तर आपली त्याची क्वालिटी कदाचित कमी असू शकते. आणि डेव्हलप कंट्री ज्या असतात, समजा युरोपियन कंट्रीज आहेत किंवा युएसए आहे, ह्यांच्यामधल्या यंत्रांची गुणवत्ता, तंत्रज्ञानाची गुणवत्ता किंवा तिथं ज्या होणाऱ्या वस्तू, सेवा ह्यांची गुणवत्ता जास्त असल्यामुळे त्यांची डेप्रिसिएशन व्हॅल्यू, आता हे डेप्रिसिएशन व्हॅल्यू आपण सारखं म्हणतोय ना, की ह्याच्यावर जर फॅक्च्युअल क्वेश्चन विचारला नक्की हे कोण ठरवतं? जीडीपी आपल्याला माहिती आहे, जीडीपी आता सध्या आपण ते कोण कॅल्क्युलेट करतं वगैरे ह्या फॅक्च्युअल गोष्टी आहेत. तुम्ही जे पुस्तकात वाचलं लक्षात येईल की सीएसओ, त्याचं आता सीएसओ जे आहे की सेंट्रल स्टॅटिस्टिक ऑफिस, ते सीएसओचं 2019 साली एनएसओ, नॅशनल स्टॅटिस्टिक ऑफिस असं झालेलं आहे. तर त्यांची ती जबाबदारी आहे की त्यांच्या म्हणजे मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक अँड इम्प्लिमेंटेशन ते दरवर्षी जीडीपी कॅल्क्युलेट करण्याचं काम करतात. पण आता हे डिप्रिसिएशन्स आहे, मग ह्याची व्हॅल्यू जी आहे ना ती मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री हे ठरवत असते की प्रत्येक राष्ट्राची, म्हणजे प्रत्येक राष्ट्राची वेगवेगळी एजन्सी असू शकते, पण भारतामध्ये त्यांच्या मार्फत ही व्हॅल्यू ठरवली जाते. तर आपण ती 10% असं समजूया की त्यामुळे तो आपला 90 झाला. त्यामुळे तो 90 झाला. मग तो युएसएचा 95. मग हा जो फरक आहे दोन्ही देशांच्या जीडीपी सारखा असतानाही दोन्ही देशांची एनटीपी कशामुळे वेगळी आली? तर क्वालिटी ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, की तुमच्या देशांमधल्या संसाधनाच्या गुणवत्तेमुळे हा फरक आला. म्हणून जीडीपीला क्वांटिटेटिव्ह कन्सेप्ट म्हटलं जातं आणि एनडीपीला क्वालिटेटिव्ह कन्सेप्ट म्हटलं जातं. आणि बऱ्याचदा याच्यावर क्वेश्चन विचारला जातो की जीडीपी इज अन क्वालिटेटिव्ह कन्सेप्ट अँड एनडीपी इज अन क्वांटिटेटिव्ह कन्सेप्ट, असं उलट करून विचारलं जाऊ शकतं किंवा असं मग ते करेक्ट वाक्य दिलं जाऊ शकतं की जीडीपी इज अ क्वांटिटेटिव्ह कन्सेप्ट, म्हणजे जीडीपी गुणवत्ता ही संख्यात्मक संज्ञा आहे आणि तुमची एनडीपी जी आहे ती काय आहे? तर ती क्वालिटेटिव्ह, म्हणजे त्यातून तुम्हाला एखाद्या राष्ट्रामधल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्वालिटीचा अंदाज लावता येतो, म्हणून त्याला क्वालिटेटिव्ह कन्सेप्ट असं म्हटलं जातं. जीडीपीच्या बाबतीत एकतर त्याच्या फॉर्म्युल्यावर सिंपल क्वेश्चन असतो किंवा मग हा कन्सेप्च्युअल क्वेश्चन. मग ह्याच्यासाठी ती आपल्याला हे पुस्तकात वाचायला मिळतं की बाबा इट इज अन क्वांटिटेटिव्ह कन्सेप्ट, पण ती कशी क्वांटिटेटिव्ह आहे? मग एनडीपीला क्वालिटेटिव्ह का म्हणायचं? हे फार हे समजून घेणं गरजेचं आहे. कारण मग हे कसं कळणार तुम्हाला? तुम्ही जर क्वेश्चन बघितले की एक्झामला कसा क्वेश्चन विचारलाय बाबा, तसं पाहिलं तर मग आता जसं मी तुम्हाला एक क्वेश्चन सांगितलं की राष्ट्रीय उत्पन्न ही संज्ञा कशी आहे? तर प्रभावी संज्ञा आहे. हे आपण वाचलेलंही असतं, पण ते आपण समजून जर नाही घेतलं ती प्रवाही कशी आहे, तर मग ते आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही. मग ह्याच्यासाठी काय, की तेच मी म्हटलं की तुम्ही क्वेश्चन पेपर बघितले, क्वेश्चन बघितल्याशिवाय नक्की आपल्याला त्या पुस्तकातून कसं वाचायचं किंवा काय समजून घ्यायचं हे समजणार आहे. त्यामुळे ते क्वेश्चन बघितला, त्यात जर समजा तुम्ही तो क्वेश्चन वाचला आणि तुम्हाला तो सुटत नाही, तर त्या क्वेश्चनचं आन्सर बघितल्यानंतर तुमच्या जे रेफरन्स बुक आहे त्याच्यातनं ती समजून घ्या. कारण ते दिलेलंच असतं. फक्त आपल्याला ते हे वाक्य असतंच की ती क्वांटिटेटिव्ह कन्सेप्ट आहे, ती क्वालिटेटिव्ह कन्सेप्ट आहे. आणि क्वेश्चन डायरेक्ट इतका सोपा क्वचितच विचारतात की जीडीपी म्हणजे एनडीपी म्हणजे जीडीपी मायनस डिप्रिसिएशन असं हे विचारतात. पण कदाचित मग तो जेव्हा कन्सेप्च्युअल थोडा फिरवून विचारतो, तेव्हा आपले ते मार्क जातात आणि हे मार्क जायला नको. म्हणजे कसं असतं की बऱ्याचदा फॅक्च्युअल डाटावर क्वेश्चन आला, मग ते कधी-कधी आपल्याला येत असतं तेव्हा काही अडचण नाही, तो माहीत असतो. पण कधी माहीत नसेल तर ते आपल्याला जमतही नाही. तर ते क्वेश्चन गेले, आपल्या हातचे मार्क गेले तरी फारसं वाईट वाटण्याचं कारण नसतं. पण ज्या गोष्टी आहेत, ज्या कन्सेप्च्युअल आहे, ज्याचा आपण वर्षानुवर्ष अभ्यास करतो, मग त्या जर आपल्याला सॉल्व्ह नाही झाल्या, तिथले मार्क गेले तर मग आपण मागं पडण्याची त्यामुळं मला
हे कन्सेप्ट मी सांगितली याचा का उद्देश सांगण्यामागचा उद्देश एवढाच होता की ती तुम्ही वाचालच, पण त्याला कसं म्हणजे कसं ते अभ्यास करायचा. जसं जीडीपीचा अभ्यास करताना मी सांगितलं की क्वेश्चन कसे विचारले जातात आणि मग त्याला कसं तुम्ही त्याच्याकडनं पाहायचं. मग बऱ्याच ह्याच्या पुढे जाऊन म्हणजे जीडीपीवर आणखी काय असतात, एक तर ह्या दोन कन्सेप्ट असतात, जीडीपी असते, एनडीपी असते, त्याच्या पुढची जीएनपी असते, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. मग ह्याची डेफिनेशन काय केली, जी आधीची आहे, पहिली आहे जीडीपी. जीडीपी इज इक्वल टू ही जीएनपी म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. आता इथं एक शब्द वेगळा आला फक्त, की नॅशनल हा शब्द आलाय. मग या नॅशनल त्यांनी काय केलं, जीएनपी इज इक्वल टू जीडीपी प्लस इन्कम फ्रॉम अब्रॉड. इन्कम फ्रॉम अब्रॉड अशी ती व्याख्या केलेली आहे. म्हणजे तुमच्या काय की आपण जे बघितलं की जे राष्ट्रांतर्गत म्हणजे त्याची मराठी जरी तुम्ही बघितलं की जीडीपी स्थूल राष्ट्रांतर्गत उत्पन्न. ते राष्ट्रांतर्गत म्हणजे काय की तुमच्या देशातलंच तेवढं राष्ट्राच्या सीमेमधलंच उत्पन्न त्याच्यामध्ये होतं. आता ग्रॉस नॅशनल म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आहे. मग राष्ट्रीय उत्पन्न म्हणत असताना साहजिकच आहे ना की आपल्या इथले अनेक लोक परदेशात काम करत असतात किंवा उद्योग व्यवसाय करत असतात. तर त्यांना जे उत्पन्न मिळत असतं ते आपल्या देशात पाठवत असतात. त्याला रिमिटेन्सेस म्हणतात, की त्या त्या पद्धतीनं ते पाठवत असतात. किंवा आपण कोणत्यातरी देशाला कर्ज दिलेलं आहे. समजा आता श्रीलंकेला आपण तुम्ही जर बातम्या बघत असाल, की श्रीलंकेमध्ये क्रायसिस चालू आहे आणि भारतानं अशी घोषणा केलेली आहे, की आम्ही क्रेडिट पण देऊया आणि काही मदत पण देऊया. किंवा आपण अफगाणिस्तानला देतो लोन किंवा बांगलादेशला असेल. तर आपण जे लोन देतो बाहेरच्या देशांना, तर त्याच्यावरचं जे मिळणारं व्याज असतं, ते म्हणजे त्या राष्ट्राचं उत्पन्नच असायला हवं. मग जेव्हा जीडीपी आपण कॅल्क्युलेट करत होतो, तेव्हा ह्या गोष्टी त्याच्यामध्ये मोजल्या जात नव्हत्या. कारण आपण राष्ट्रांतर्गत त्याची जी व्याख्या बघितली होती, की राष्ट्रांतर्गत उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवा म्हणजेच काय होतं, की जीडीपी होतं. बरोबर? सॉरी. आणि आता जीएनपी म्हणजेच काय, की जीडीपी प्लस इन्कम फ्रॉम अब्रॉड म्हणजे राष्ट्राच्या बाहेर. आता इथं काय की ऍडिशन काय होते लक्षात घ्या. म्हणजे कन्सेप्ट समजून घेत असताना मला एकदा सांगा फक्त आवाज येतोय का? येतोय सर. हा, कारण जरा नेटवर्क वीक आहे त्यामुळं जर आला ना कट झाला आवाज तर मला सांगा प्लीज. येस सर, येस सर. आणि मी सांगतोय ते लक्षात येते का? येस सर. तर एकतर जीडीपी कन्सेप्ट आपण पाहिली की जीडीपी म्हणजेच काय की राष्ट्रांतर्गत वस्तू आणि सेवा यांची बेरीज. तर आता आपल्याला जीएनपी पाहायचंय आणि जीएनपी पाहत असताना मी काय म्हणलं की जीएनपी साधं आहे की जीडीपी मध्ये बाहेरून येणारं उत्पन्न त्याला जे म्हटलं की जीडीपी प्लस इन्कम फ्रॉम अब्रॉड. तर आता इन्कम फ्रॉम अब्रॉड मध्ये काय काय येतं ते हे फार महत्वाचं आहे. कारण बऱ्याचदा क्वेश्चन असे विचारतात की ते जीडीपी प्लस इन्कम फ्रॉम अब्रॉड असं न देता पुढे ज्या इन्कम फ्रॉम अब्रॉड आहे त्यातल्या त्या गोष्टी देतात की मग ते रिमिटेन्सेस आहेत का म्हणजे बाहेर जे काम करतात आपले लोक त्यांनी पाठवलेलं उत्पन्न देशामध्ये ते आहे का. किंवा मग जे जसं मी म्हटलं की इंटरेस्ट लोन म्हणजे आपण जे बाहेर लोन देत असतो त्याच्यावर मिळणारं व्याज ते पण आपलं उत्पन्न आहे. आणि तिसरा घटक त्यामध्ये तिसरा महत्वाचा घटक म्हणजे परकीय मदती म्हणजे मदती मिळत असतात त्या पण आपलं उत्पन्नच आहे. म्हणजे एका वर्ल्ड बँकेने आपल्याला मदत दिली किंवा एखाद्या दुसऱ्या राष्ट्र म्हणजे अशी राष्ट्र मदत करत असतात जेव्हा आपण क्रायसिसमध्ये असतो त्यावेळेस अशा मदती येतात. त्या मदती म्हणजे आपलं उत्पन्नच झालं ना म्हणजे त्या देशाचं उत्पन्न. तर हे 3 घटक असतात. एक तर असतं रिमिटेन्सेस, दुसरं असतं जे तुम्ही लोन दिलेलं असतं त्याचं मिळणारं व्याज हे पण तुमचं उत्पन्न आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की परकीय मदती. तर ह्या 3 घटक तुमच्या इन्कम फ्रॉम अब्रॉड म्हणजेच हे 3 घटक असतात. ह्यांची बेरीज म्हणजे इन्कम फ्रॉम अब्रॉड झाला. मग आता हे 3 घटक भारताच्या बाबतीत जर बघितलं तर इन्कम फ्रॉम अब्रॉड मध्ये आपल्याला रिमिटेन्सेस म्हणजे भारतामध्ये जी लोक बाहेर काम करतायत बाहेरच्या देशांमध्ये त्यांनी पाठवलेलं उत्पन्न म्हणजे रिमिटेन्सेस. तर भारत हा जगातला एक नंबरचा देश आहे की जो सगळ्यात जास्त भारताला रिमिटेन्सेस येतात. म्हणजे आपली लोक भरपूर मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या देशात काम करतात, उद्योग व्यवसाय करतात आणि पैसे पाठवतात. तर ह्या म्हणजे परकीय चलनाच्या स्वरूपात ते आपल्याला मोठ्या प्रमाणात म्हणजे आपण सध्या एक नंबरला आहे. तर ह्याच्या बाबतीत आपण मग काय आहे की पॉझिटिव्हला आहे. दुसरी बाजू आहे की इंटरेस्ट म्हणजे भारतानं दिलेल्या कर्जावर मिळणारं जे व्याज आहे ते पण उत्पन्न असणार आहे. तर इथं काय आहे, इथं मात्र भारत निगेटिव्ह मध्ये आहे. का निगेटिव्ह मध्ये आहे? आपण जेवढं कर्ज देतो त्यापेक्षा आपण बाहेर परकीयांकडून जास्त कर्ज घेतो.
त्यामुळे काय होतं, की आपल्याला समजा ₹100 व्याज येत असेल, तर आपल्याला ₹110 आपल्याला व्याज द्यावं लागतंय. म्हणजे आपण निगेटिव्ह 10 म्हणजे आपण लॉसमध्ये आहे. तर मग जेव्हा इंटरेस्ट ऑन एक्सटर्नल लोन जेव्हा असं म्हणतो, तर ते आपलं निगेटिव्हमध्ये जातं. आणि तिसरा जो आहे, की आपल्याला मिळणाऱ्या परकीय मदती आणि आपण देत असलेल्या आपण दुसऱ्या देशांना जर परकीय मदत देत असेल, साहजिकच आहे ना, आपलं उत्पन्न मोजताना आपल्याला मिळणारं जर आपण ॲड करत असेल, तर आपण जे खर्च करणार आहे, तो आपल्याला वजा केला पाहिजे. तर आपण ज्या परकीय मदती देतो, त्या पण जास्त आहे, जेवढ्या आपल्याला मिळतात, त्याच्या तुलनेत. मग आपल्या शेजारी-पाजारी जी राष्ट्र आहेत, अफगाणिस्तान असेल, श्रीलंका असेल किंवा बांगलादेश असेल, ह्या मालदीवला आपण त्यांच्या संकटाच्या काळात बरीच मदत केली. तर ह्या मदती पण आपल्याला ज्या बाहेरून मदती येतात, त्याच्यापेक्षा त्या जास्त आहेत. त्यामुळे इथं पण आपण निगेटिव्ह आहे. मग ह्यातले दोन्ही म्हणजे तिन्ही घटक जर बघितले, एक पॉझिटिव्हमध्ये आहे, एक सरप्लसमध्ये आहे, एकाचा अधिक्य आहे. तो म्हणजे रेमिटन्सेस म्हणजे लोकांनी पाठवलेले पैसे. पण बाकीचे 2 घटक निगेटिव्ह आहेत. त्यामुळं इन्कम फ्रॉम अब्रॉड ही पूर्ण कन्सेप्ट भारताच्या बाबतीत निगेटिव्ह होऊन जाते. मग आपला फॉर्म्युला काय असतो? जी-एन-पी ज्याला आपण ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट म्हणतोय, ते जी मायनस इन्कम फ्रॉम अब्रॉड होतं. हे कोणाच्या बाबतीत? हे भारताच्या बाबतीत. जर जे विकसित देश असतील, युरोपियन कंट्रीज किंवा असेल, त्यांच्यासाठी ती व्याख्या बरोबर आहे, की जी प्लस इन्कम फ्रॉम अब्रॉड म्हणजे बाहेरून मिळणारं उत्पन्न. पण आपल्याला जे उत्पन्न मिळतंय त्यापेक्षा आपल्या देशातून बाहेर जास्त जातंय. त्यामुळं आपल्या जी-डी-पीमधून आपल्याला मायनस इन्कम फ्रॉम अब्रॉड करावं लागतंय. म्हणजे आपला जर जी-डी-पी 100 असेल, तर आपल्याला इन्कम ॲड होत नाही, तर ते आपलं -10 होतंय. जर आपण लक्षात घेतलं, की आपण ₹100 मिळत असले तर ₹110 आपल्याला द्यावे लागतील. तर आपलं ते 10 झालं आपल्यावर म्हणजे निगेटिव्हमध्ये गेलो आपण. मग आपल्या जी-डी-पीमधून आपण ते तिथं जर आकडा टाकला तर तो -10 होणार आहे. जी-डी-पी 100 आहे, -10 90 झाले. बरोबर. आणि जर हे विकसित राष्ट्र असेल त्यांना ते प्लसमध्ये असतील ते इन्कम त्यांचं बाहेरून येणारं प्लसमध्ये असतं. त्यांच्यासाठी ते वाढतं त्यांचा. जी काय होणार आहे एखाद्या राष्ट्राचा जी समजा आपण उदाहरण घेतलं की जर्मनी आहे आणि जर्मनीचा जी-डी-पी 100 आहे आणि त्यांचं इन्कम फ्रॉम अब्रॉड त्यातून 50 होतंय. म्हणजे बाहेरून त्यांना ₹50 उत्पन्न मिळतंय. तर ते त्यांचं जी जे आहे, जे ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट आहे, तो किती झाला? ₹150 झाला. म्हणजेच इथं फरक लक्षात आता क्वेशन आपल्याला म्हणजे फॅक्च्युअल काहीतरी विचारणार नाहीत, की भारताचा जी किती आहे सांगा? का भारताचा जी-डी-पी एवढा-एवढा लाख करोडमध्ये आहे. हे क्वचित किंवा विचारणारच नाहीत एक्झामला. मग क्वेशन कसा येतो, की समजा ते असं विचारतात, की विकसित देशांच्या बाबतीत जी म्हणजेच जी प्लस इन्कम फ्रॉम अब्रॉड. हे बरोबर आहे ना, म्हणजे व्याख्याच ती आपली, की जी-एन-पी इज इक्वल टू जी प्लस इन्कम फ्रॉम अब्रॉड. परंतु भारताच्या बाबतीत किंवा अविकसित राष्ट्रांच्या बाबतीत, विकसनशील राष्ट्रांच्या बाबतीत ही व्याख्या बरोबर राहत नाही. मग ते दुसरं जर स्टेटमेंट त्यांनी दिलं, की भारताचा पण जी हा जी पेक्षा अधिक आहे. असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू शकतं. कारण भारताच्या जी मधून वजा रक्कम केल्यानंतर जी मिळतो. त्यामुळे पेक्षा जी हा भारताचा कमी असणार आहे. उलट तो विकसित राष्ट्रांचा, मग तो असेल, जर्मनी असेल, जे काही युरोपीय राष्ट्र आहेत, त्यांचा जो आहे तो पेक्षा अधिक असतो. त्यामुळे क्वेशन सिंपल असा विचारला जाऊ शकतो, की भारताचा म्हणजे तिथं आकडे न टाकता भारताचा हा भारताच्या पेक्षा अधिक आहे. असं जर म्हटलं, तर आपल्याला असं वाटायला नको, की अरे मी तर बघितलंच नाही, इकॉनॉमिक सर्व्हेत मला पाठच नाही डाटा. तर त्यांनी त्या आकडेवारी त्यांना अपेक्षित नाही. तुम्हाला जर ती कन्सेप्ट समजली असेल, तर लक्षात येईल, की भारताचा हा पेक्षा कमीच असणार आहे. कारण ची व्याख्या काय आहे? इज इक्वल टू प्लस इन्कम फ्रॉम अब्रॉड. त्यातून परदेशातून आलेलं उत्पन्न. पण आपलं उत्पन्न हे निगेटिव्हमध्ये येतंय. त्या आपण जास्त बाहेरच पाठवतोय. त्यामुळे आपल्या मधून काहीतरी वजा होणार आहे. त्यामुळे आपल्या पेक्षा हा कमीच असणार आहे. मग क्वेशन असे येतात, की तुमचा मग ते विकसित राष्ट्रांचा एकतर डेफिनेशन तुमची समजली पाहिजे. नक्की इन्कम फ्रॉम अब्रॉड म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे, की मग मग ह्याच्यातून कसाही क्वेशन आला, तुम्ही आता जेव्हा क्वेशन आता कसं असतं, की तुम्ही हे वाचलं किंवा आपण कुठेही ऐकलं, हे आपल्याला समजत असतं. पण प्रत्यक्ष तुम्ही टॅकल करत नाही, क्वेशन सॉल्व्ह करत नाही, तोपर्यंत ते खऱ्या अर्थानं समजत नाही. आता हे वाचताना किंवा मी सांगतोय म्हणून तुमच्या कदाचित लक्षात येतं, समजतं. पण मग जोपर्यंत तुम्ही
क्वेश्चन सॉल्व्ह करत नाही, ते तुम्हाला आत्मसात होत नाही. तुम्ही नुसतं आता वाचलं किंवा ऐकलं आणि सोडून दिलं, तरी पण तुम्ही चुकू शकतात एक्झाममध्ये. मग ह्याच्यासाठी काय की त्याच्यावर कुठलाही अभ्यास करताना तुम्ही क्वेश्चनचं सॉल्व्हिंग करणं फार गरजेचं आहे. मग तुम्ही जसं 1-2 पहिल्यांदा तुमचे 2 क्वेश्चन चुकले, तर ते आपल्या चांगलं लक्षात राहतं, की मी का चुकलो? माझं कशामुळे चुकलं? त्यामुळे क्वेश्चन सॉल्व्हिंग केल्यानंतर जो अभ्यास स्मरणात राहतो त्याचा एक्झामला फार उपयोग होतो. त्यामुळे क्वेश्चन सॉल्व्हिंग फार महत्वाचं असतं. मग आणि एक महत्वाचं म्हणजे क्वेश्चन कसे विचारतात हे लक्षात येतं. म्हणजे जी आता ह्या कन्सेप्ट वाचल्या ठीक झाल्या, त्याचे फॉर्म्युले पण बऱ्याच जणांचे पाठ झाले. पण तरी पण जर क्वेश्चन चुकत असेल तर मग त्याला काय अर्थ आहे? त्यामुळं ह्या कन्सेप्ट सर्रास मुलांना माहीत असतात किंवा पाठही असतात, फॉर्म्युलेही माहीत असतात. तरी पण ते चुकू शकतं. ह्याचं कारण म्हणजे काय, की ते तुम्ही क्वेश्चन जर नाही पाहिले, तर ते असं होतं. तर ही जी-एन-पीची कन्सेप्ट. मग त्या जी-डी-पी आणि जी-एन-पी मधला काय फरक आहे? त्याच्या फॉर्म्युल्या मधून तो समजून घ्यायचा तुम्ही जेव्हा वाचाल. जे मी आता सांगितलंय, की नक्की मग तो भारताच्या बाबतीत का निगेटिव्ह होतो? तो इन्कम मायनस का होतं? मग ह्याच्यावरून ते क्वेश्चनला सॉल्व्ह करणं सोपं जातं. तर ही जी कन्सेप्ट सांगितली त्याचा माझा उद्देश एवढाच होता, की तुम्ही जेव्हा वाचाल, कारण ह्या 1 किंवा 1.5 तासातून तुम्हाला जास्त म्हणजे सगळं तर काय सांगितलं जाऊ शकत नाही, पण नक्की तुम्ही कसं त्याला टॅकल करायचं, की तुम्ही जर समजा हा वाचत असाल, इकॉनॉमीचा अभ्यास करताय आणि तुम्ही पहिला चॅप्टर घेतला, की नॅशनल इन्कमच्या कन्सेप्ट आहेत. मग जी-डी-पी आहे, जी-एन-पी आहे, जी-व्ही आहे. जी तर ह्या ज्या कन्सेप्ट आहेत, तुम्ही वाचाल तेव्हा तेव्हा तुम्हाला प्रत्येक म्हणजे सकृतदर्शनी समजत असतात. पण जोपर्यंत तुम्ही क्वेश्चनला हात लावत नाही, क्वेश्चन मग त्या अडचणी लक्षात येत नाहीत. नक्की मला काय लक्षात ठेवायचंय किंवा कशामुळं माझं चुकतंय. तर तुम्ही आता म्हणजे हा प्रयोग नक्की करा म्हणजे जी काही मुलं करतच असतील चांगली गोष्ट आहे. पण जे सुरुवात करतायत विशेषतः अभ्यासाची, तर त्यांनी तर नक्कीच हे केलं पाहिजे, की पुढे जायच्या आधी तुम्ही जर एखादं रेफरन्स बुक घेतलं, तर तो विषय व्यवस्थित समजलाय का? किंवा मला एक्झामच्या दृष्टीनं तो पुढे जायचं का? म्हणजे पुढे सिलेबसमध्ये वाट करायची का? तर याच्यासाठी काय की तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन तरी त्यातले मी म्हणतो की 10 मधले तुम्हाला सुरुवातीला 2च जमवत्या. तर ते 2 जमणं तरी फार महत्वाचं आहे. म्हणजे बाकीचे 2 चुकले, 6 चुकले, 8 चुकले. तर हे का चुकले? आणि मग त्याला अप्लाय करायचं पुस्तकामध्ये. मग बघायचं की अरे त्यांनी असं विचारलं होतं का? मग हे का विचारलं? तर ह्याच्यासाठी मग आहे. मग आता ह्याच्यावर ज्या बाकीच्या जसं तुम्ही अ, अ, परीक्षा जास्तीत जास्त क्वेशन सोडवता. मग ह्याच्यावरच्या काही अ, अ, म्हणजे करंट गोष्टी असतात किंवा फॅक्च्युअल गोष्टी असतात. त्या पण काय लक्षात ठेवायच्या. आता ह्या बेसिक कन्सेप्ट झाल्या जी-डी-पी, जी-एन-पी किंवा एन-डी-पी असेल किंवा जी-एन-पी असेल. आता ह्याच्या पुढं आणखी एक महत्त्वाची कन्सेप्ट जी-डी-पीच्या बाबतीत विचारली जाते ती म्हणजे जी-डी-पी ॲट फॅक्टर कॉस्ट अँड जी-डी-पी ॲट मार्केट प्राइस. तर ह्या 2 कन्सेप्ट जी-डी-पीच्या बाबतीत म्हणजे ह्याच्यावर वारंवार क्वेश्चन आयोगाने विचारलेला आहे, की जी-डी-पी ॲट मार्केट प्राइस म्हणजे काय आणि जी-डी-पी ॲट फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय? तर ह्याचा फॉर्म्युला असा दिला जातो, की म्हणजे कोणत्याही बऱ्याच पुस्तकात तुम्ही जर बघितलं, की जी-डी-पी ॲट मार्केट प्राइस इज इक्वल टू जी-डी-पी ॲट फॅक्टर कॉस्ट प्लस इनडायरेक्ट टॅक्सेस मायनस सबसिडी असा हा फॉर्म्युला दिलेला असतो. मग हा फॉर्म्युलाही आपला पाठ करतो किंवा आपण म्हणजे पाठ बरेच मुलं पाठही करतात आणि तो लक्षातही राहतो. पण हा फॉर्म्युला पाठ केला म्हणजेच आपल्याला क्वेश्चन सुटतील असं नाही. कारण क्वेश्चन ह्याच्यावर परत त्याच्या अंडरस्टँडिंगवर विचारले जातात. जसं मी म्हटलं, की मग त्यातला फरक काय हे लक्षात आलं पाहिजे, की जी-डी-पी ॲट मार्केट प्राइस आणि जी-डी-पी ॲट फॅक्टर कॉस्ट ह्यातला फरक काय आहे? मग तो फरक समजून घेण्यासाठी जसं तो फॉर्म्युल्याकडे जाऊया आपण. ठीक आहे. मी जसं म्हटलं, की जी-डी-पी ॲट मार्केट प्राइस इज इक्वल टू जी-डी-पी ॲट फॅक्टर कॉस्ट प्लस इनडायरेक्ट टॅक्सेस मायनस सबसिडी. बरोबर? हा त्यांनी फॉर्म्युला दिलेला आहे. म्हणजेच काय, की उदाहरणार्थ आपण लक्षात घेऊया, की आपल्याला जी-डी-पी ॲट मार्केट प्राइस काढायची. म्हणजे बाजार मूल्यानुसार आपल्याला स्थूल राष्ट्रीय उत्पन्न काढायचं आहे. तर मग आपल्याकडे काय, की म्हणजे जी-डी-पी ॲट फॅक्टर कॉस्ट आपण कॅल्क्युलेट करू. म्हणजे कोणत्यातरी एका ह्यानं आपण कॅल्क्युलेट करणार आहे. पण आपल्याला आता ते
समजा आपण फॅक्टर कॉस्टनं कॅल्क्युलेट केलेला आहे, पण आपल्याला जीडीपी ॲट मार्केट प्राइस पाहिजे. मग दोन्हीतला फरक काय आधी समजून घ्या. एक तर आहे बाजारातल्या किमतीनुसार तुम्ही काढा आणि एक फॅक्टर कॉस्ट. मग आता बाजारातली किंमत आणि फॅक्टरीमधली फॅक्टर कॉस्ट म्हणजे प्रोडक्शनची जी कॉस्ट आहे, त्यातला फरक नक्की कुठं येतो? मग दोन्हीतला फरक आहे. मग उदाहरण घेऊया आपण, की हाच पेन आहे. असं समजूया की ह्याची फॅक्टर कॉस्ट म्हणजे ह्याला खर्च उत्पादन करण्यासाठी ह्याचा उत्पादन खर्च ₹5 आहे. बरोबर? आणि आपण असं समजूया की जीडीपी म्हणजे एका राष्ट्रामध्ये उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवा यांची बेरीज. तर आपण असं समजूया की आपल्या राष्ट्रामध्ये फक्त हा एवढा पेनच उत्पादित झालाय. बरोबर? तर हा पेन उत्पादित झालाय म्हणजे एकच वस्तू उत्पादित झाली. ह्याचं मूल्य किती आहे? उत्पादनाचं मूल्य प्रोडक्शन कॉस्ट ₹5 आहे. म्हणजेच आपला जीडीपी झाला ₹5. तो कसा झाला? ॲट फॅक्टर कॉस्ट म्हणजे प्रोडक्शनच्या किमतीनुसार. पण आता आपल्याला मार्केट प्राइसनुसार कॅल्क्युलेट करायचं आहे. मग फरक काय आहे फॅक्टर कॉस्ट आणि मार्केट प्राइसमध्ये? तर तुम्ही बघितलं की हा कंपनीला ₹5 खर्च आलेला आहे प्रोडक्शनसाठी. मग त्यांचा लेबरचा खर्च असेल किंवा ह्याच्यासाठी जे वीज, पाणी उत्पादन करण्यासाठी किंवा जे रॉ मटेरियल आहे ते लागलं ते ₹5 मध्ये झालेलं आहे. मग तो जेव्हा मार्केटमध्ये येतो तेव्हा त्याची जी किंमत झालेली आहे ती ₹10 झालेली. बरोबर. तर ती एक्स्ट्रा जी किंमत होते मार्केटमध्ये तो जेव्हा येतो, तर ते किंमत कशामुळे वाढते इकॉनॉमीतल्या अनेक वस्तूंची. आता तुम्ही बातम्या बघत असाल तर पेट्रोलच्या बाबतीत, की पेट्रोल महाग आहे. तर मग बरेच जण म्हणतात, की त्याच्या सरकारने टॅक्सेस कमी केले पाहिजेत. बरोबर आहे. म्हणजे पेट्रोल आता जर ते 120 ला असेल, तर असं तुम्ही वाचलं असेल, की जवळपास त्याची ॲक्चुअल किंमत आहे ₹70 आहे. मग वरचे जे ₹50 आहेत, तर तो काय आहे टॅक्स आहे. मग तो केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा टॅक्स आहे. म्हणजे थोडक्यात काय आहे, की मार्केटमध्ये ज्या प्राइसेस असतात त्या टॅक्समुळे वाढतात. मग ते कोणते टॅक्स असतात? तो इनडायरेक्ट टॅक्स आहे. म्हणजे तो ह्याच्यावर जर जी-एस-टीला आता जी-एस-टी आहे, तो इनडायरेक्ट टॅक्स आहे. तर तो इनडायरेक्ट टॅक्समुळे त्याची किंमत वाढलेली आहे. तर ते पेट्रोलच्या बाबतीत वेगवेगळे म्हणजे केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये एक्साईज असतील, तर ते लागतात तसं त्याच्या किमती वाढतात. म्हणजे थोडक्यात काय, की इनडायरेक्ट टॅक्समुळं फॅक्टर कॉस्ट आणि मार्केट प्राइस ह्याची किंमत वेगवेगळी येते. मग आपला फॉर्म्युला काय आहे, की जर मार्केट प्राइस काढायची आहे, साधं लॉजिक आहे. मग आता मी जे म्हटलं, की मार्केट प्राइस कशामुळे वाढली? इनडायरेक्ट टॅक्समुळे वाढली बरोबर. इनडायरेक्ट टॅक्स यात ॲड झाला ₹5 म्हणून हा 10ला झाला. तसंच तिथं होतं, की जीडीपी ॲट मार्केट प्राइस जेव्हा काढायची असते, तेव्हा तुमची जीडीपी ॲट फॅक्टर कॉस्ट असते. त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे? इनडायरेक्ट टॅक्सेस अप्रत्यक्ष कर हा ॲड करायचा आहे. म्हणून तुम्ही इनडायरेक्ट टॅक्सेस त्यात ॲड केले पाहिजेत. बरोबर. मग पहिला टप्पा लक्षात आला तुमच्या, की म्हणजे जीडीपी ॲट मार्केट प्राइस इज इक्वल टू जीडीपी ॲट फॅक्टर कॉस्ट प्लस काय इनडायरेक्ट टॅक्स ॲड झाले. मायनस पुढं त्यांनी काय केलेलं आहे सबसिडी केली. बरोबर, की मायनस सबसिडी. मग आता सबसिडी का वजा करायची? तर परत जसं मी म्हटलं, की मार्केट म्हणजे प्रत्यक्ष बाजारातली किंमत काय आहे? ती जर म्हणजे सबसिडी काय असते, तर सरकारनं दिलेलं ते एक अनुदान असतं. आता समजा हा पेन आहे आणि ह्या पेन ₹10 ह्याची किंमत आहे बाजारातली, पण तो मला उपलब्ध झाला ₹8 ला. तर तो का उपलब्ध झाला? तर मी समजतो की मला ₹2 सरकारनं अनुदान दिलं. अनुदान विशेषतः शेतकऱ्यांना खतांच्या बाबतीत सरकार देतं. म्हणजे खताच्या पिशवीची किंमत ती 2,000 असेल, तर ते शेतकऱ्यांना ₹1,500 ला उपलब्ध होतं. तर सरकारनं त्याच्यावर ₹500 अनुदान दिलंय. पण आपल्याला त्याची मार्केटमधली किंमत माहिती आहे. ती कितीला आहे? की ती 2,000 लाच पिशवी आहे. तसं पेनच्या बाबतीत हे 10 लाच आहे. मग तुम्हाला जीडीपी ॲट मार्केट प्राइस काढायची. मग मार्केटची खरी किंमत तुम्हाला काढायची असेल तर काय केलं पाहिजे? तर ते जे सरकार जे अनुदान देतंय त्या वस्तूवरचं ते काय केलं पाहिजे? त्याच्यात ॲड केलं पाहिजे. तरच ती आपल्याला खरी किंमत समजेल ना. म्हणून ती जी डेफिनिशन आहे, की जीडीपी ॲट मार्केट प्राइस इज इक्वल टू जीडीपी प्लस इनडायरेक्ट टॅक्सेस मायनस सबसिडी. म्हणजे ती सबसिडी जर वजा केली तुम्हाला, तरच त्याची खरी किंमत लक्षात येईल. म्हणून ती जी डेफिनेशन आहे, ती डेफिनेशन समजून घेतली पाहिजे आणि मग ह्याच्यावर ते क्वेशन विचारतात. मग ते प्लसच्या ऐवजी मायनस देतात. जर तुम्ही प्रिव्हियस क्वेशन बघाल, की तिथं मग जीडीपी ॲट मार्केट प्राइस जर काढायचं असेल, तर ते असं चुकीचं देऊ शकतात, की जीडीपी ॲट फॅक्टर कॉस्ट
मायनस इनडायरेक्ट टॅक्स असं देऊ शकतात, कारण ते मायनस नाही ऍड करायचे ना आपल्याला. साधं मग ते क्वेश्चन कसा येऊ, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग झालं तर आधी विचार करायचा नक्की विचारलंय काय आणि आपली कन्सेप्ट काय म्हणते. जर मार्केट प्राइस काढायला विचारला असेल तर इनडायरेक्ट टॅक्सेस ऍड केले पाहिजेत आणि सबसिडी वजा केली पाहिजे, कारण ती वजा केल्याशिवाय तुम्हाला खरी किंमत कळणार नाही. सबसिडाईजमुळे ते किमती कमी झालेल्या असतात, त्या किमती कमी वजा केली म्हणजे खरी किंमत कळते. तसंच मग मग ते उलट असू शकतं. जर तुम्हाला फॅक्टर कॉस्ट काढायला विचारलं तर मग मार्केट प्राइस मधून आता काय केलं पाहिजे, तुमची इनडायरेक्ट टॅक्सेस वजा केला पाहिजे, कारण आता आपल्याला फॅक्टर कॉस्ट काढायचा आहे. मग ते टॅक्सेस वजा केल्याशिवाय फॅक्टर कॉस्ट कळणार नाही. म्हणजे जी आधीची जे सूत्र आहे त्याच्यातून मग ते उलट केलं म्हणजे तुम्हाला फॅक्टर कॉस्ट कळते. मग हिथंच क्वेश्चन बऱ्याचदा ह्या दोन कन्सेप्टवर आयोगाने विचारलेला आहे की जीडीपी ऍट मार्केट प्राइस, जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट. मग त्या फॉर्म्युल्यामधलं जे प्लस मायनस, मग इथं कन्फ्युजन होतं नक्की की सबसिडी ऍड करायची, कधी ऍड करायची, इनडायरेक्ट टॅक्सेस ऍड करायचे का सबट्रॅक्ट करायचे, मग ते कधी ऍड करायचे, हे कन्फ्युजन होतं. पण हे कन्फ्युजन कधीपर्यंत होतं, तुम्ही जोपर्यंत ते समजून घेत नाही व्यवस्थित नक्की जीडीपी ऍट मार्केट प्राइस आणि जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट ह्या दोन कन्सेप्ट नक्की काय आहेत ह्या जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत कन्फ्युजन होतं. आणि एकदा ती समजली, एकदा लक्षात आलं ना की जीडीपी ऍट मार्केट प्राइस काढायचे, बरोबर, मार्केटमध्ये जाणार म्हणजे त्याच्यावर इनडायरेक्ट टॅक्सेस लागणार. मग जर मला मार्केट प्राइस काढायची तर त्याच्यात इनडायरेक्ट टॅक्स प्लस पाहिजेत. जर फॅक्टर कॉस्ट म्हणजे प्रोडक्शन किंमत काढायची असेल तर त्याच्यावरचे टॅक्सेस वजा केले पाहिजेत. तर त्यामुळं नक्की काय विचारलंय ते एकदा लक्षात आलं आणि आपल्याला जर ती कन्सेप्ट चांगली समजली असेल तर मग कसाही त्यांनी आयोगानं क्वेश्चन फिरवून विचारले तर ह्याच्याबाबत मग जास्त काय अडचण येत नाही. मग ह्याच्यासाठी तुम्ही जर जास्तीत जास्त ह्या कन्सेप्टवरचे क्वेश्चन सोडवले, हे असं ही जे प्रोसेस तुम्ही फॉलो केली, एकदा तुम्ही ते चांगलं अंडरस्टँडिंग करणं, मग त्याला अप्लाय करणं, अप्लाय म्हणजे तुम्ही सॉल्व्ह करणं, तर मग ते आपलं परफेक्ट होऊन जातं. नंतरचे कष्ट कमी पडतात. म्हणजे रिवाइज केलं एक्झामच्या आधी तर ते आणखी सोपं जातं. तर एकतर हे जीडीपी, जीएनपी आणि जीडीपी ऍट मार्केट प्राइस आणि जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट ह्या कन्सेप्टवर बऱ्याचदा क्वेश्चन असतो म्हणजे असतोच. आणखी म्हणजे आता भारताच्या बाबतीत मग कदाचित करंटवर जर क्वेश्चन विचारला ते सांग, म्हणजे आपण म्हटलं जीडीपी ऍट, मग भारतात काय करतात, जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट काढतात का जीडीपी ऍट मार्केट प्राइस काढतात. तर इंडियामध्ये 2015 पर्यंत जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट काढत होते. तर 2015 नंतर जीडीपी ऍट मार्केट प्राइस काढा, म्हणजे प्राध्यापक के सुंदरम यांची एक समिती नेमली होती 2015 साली आणि त्या 2015 सालच्या समितीनं काही बदल सुचवले. मग त्या बदलामध्ये एकतर बेस इयर बदललं, जे 2004-5 हे पूर्वीचं बेस इयर होतं, ते बेस इयर भारताचं 2011-12 हे केलं. म्हणजे आपण अ, हे म्हणजे बेस इयरची सुरुवात जर बघितली म्हणजे थोडं, की आपण 1948-49 हे आपलं पहिलं बेस इयर होतं. आता मी बेस इयर म्हणजे नक्की काय हे पण तुम्हाला सांगतो. पण त्याच्या आधी हा बदल समजून घ्या, की पहिलं बेस इयर आपलं 1948-49 हे ठरवलं आपली जी राष्ट्रीय उत्पन्न समिती होती तेव्हा. त्यानंतर 1956 साली त्या बेस इयरचा आधार घेऊन पहिलं राष्ट्रीय उत्पन्न जीडीपी मोजण्यात आलं. त्यानंतर ते बेस इयर वेगवेगळ्या टप्प्यावर ते रिवाइज करत गेले. मग ही 8व्यांदा 2005 साली ती 8वी शृंखला आहे की त्याच्यातून ते 2011-12 हे आपलं बेस इयर केलंय. आता हे नक्की बेस इयर म्हणजे काय कन्सेप्ट आहे, म्हणजे जीडीपीच्या बाबतीत परत आणखी इथंही क्वेश्चन विचारतात की जीडीपी ऍट रिअल जीडीपी आणि नॉमिनल जीडीपी हे कन्सेप्ट आहे जीडीपी मध्ये. रिअल जीडीपी, नॉमिनल जीडीपी परत बेस इयरशी जोडलेले. म्हणजे आता ते उदाहरणासहित समजून सांगतो परत, की असं समजूया की ते सोपं करण्यासाठी सांगतोय, असं काय एवढे सोपी इकॉनॉमी नसते, पण इकॉनॉमीमध्ये एकच वस्तू उत्पादित होते आणि तो हा पेन आहे आणि त्याची किंमत ₹10 आहे. बरोबर. मग मागच्या वर्षी आपल्या राष्ट्रामध्ये एकच वस्तू उत्पादित झाली तो म्हणजे हा पेन आणि त्याची किंमत 10. म्हणजे जीडीपी मागच्या वर्षी ₹10 एवढा होता. बरोबर. आणि चालू वर्षामध्ये एकच वस्तू उत्पादित झाली तो म्हणजे हा पेन, परंतु ह्या वर्षी याची किंमत आहे ₹20. म्हणजे तो जीडीपी किती झाला आता ₹20. मग फरक लक्षात येतोय का, की एकच वस्तू उत्पादित होते तरीही जीडीपी का वाढतोय? तर तो वाढतो तो किमतींमुळे, इन्फ्लेशनमुळे, महागाईमुळे. कारण ह्या पेनची आधीच्या वर्षी ₹10 किंमत आहे, ह्या वर्षी ती ₹20 झाली. म्हणजे तो 10 वरून 20 वर तो इन्क्रीज झालेला आहे.
मग ही जी वाढ झालेली, ही वाढ कशामुळे होते? तर ही इन्फ्लेशनमुळे होती. मग इथं ह्या कन्सेप्ट येतात, की रिअल जीडीपी आणि नॉमिनल जीडीपी. आता मग महागाईमुळेच ही वाढ दिसते. प्रत्यक्षात तुमच्या देशाची जीडीपी वाढते का? नाही वाढत. म्हणजे एकच पेन, ह्या वर्षी एकच पेन आणि मागच्या वर्षी एकच पेन. जीडीपी म्हणजे वस्तू आणि सेवा, त्यांचं मूल्य. परंतु तरीही आपल्याला ते दिसताना सकृत दर्शनी ती वाढ दिसते, 10 वरून 20 वर झाली. पण प्रत्यक्षात रिअलमध्ये ती वाढ आहे का? नाही. मग हे अशी फसवणूक कशामुळे होण्याची शक्यता असते? महागाईमुळे. मग हे टाळण्यासाठीच काय केलेलं आहे, की रिअल जीडीपी आणि नॉमिनल जीडीपी म्हणजे त्या वर्षीच्या ज्या किमती आहेत, त्या किमतीला ते उत्पन्न मोजलं जातं. म्हणजे ह्या वर्षीचं ₹20 किंमत आहे, तर ते ₹20 उत्पन्न मोजलं. आणि पण हे काय झालं, की हे नॉमिनल झालं. मग हे नॉमिनल म्हणजे काय, की महागाईमुळे ते जास्त वाटू शकतं. पण तुम्हाला रिअल नक्की तुमच्या जीडीपी मध्ये वाढ झाली आहे का? हे रिअल काढायचं असेल, तर ते तुम्हाला एक ठराविक वर्ष ठरवावं लागतं आणि त्या वर्षाच्या किमतीच मग ते कोणत्या तिथून पुढच्या कोणत्याही वर्षाचं तुम्ही उत्पन्न काढा. जसं भारताच्या बाबतीत 2011-12 हे वर्ष निश्चित केलेलं आहे, ज्याला बेस इयर म्हणतात. मग त्या बेस इयरच्या किमती पकडून 2011-12च्या किमतीनं उत्पन्न मोजलं जातं. मग ते तिथून पुढचं जे पण ज्या प्रत्येक वर्षी उत्पन्न मोजताना ते म्हणजे तुमचं रिअल जीडीपी झाला. म्हणून ह्या कन्सेप्टवरून बऱ्याचदा क्वेश्चन विचारतात, की नॉमिनल जीडीपी म्हणजे काय? रिअल जीडीपी म्हणजे काय? साहजिकच आहे, नॉमिनल जीडीपी काय फुगवटा असणार आहे, तो जास्त असणार आहे, कारण ते चालू वर्षाच्या किमती असतात. हे महागाईमुळे प्रत्येक वर्षी किमती वाढतात. आणि रिअल जीडीपी म्हणजे मग तुम्हाला खरं तुमचं प्रत्यक्ष वाढ झाली का, ग्रोथ झाली का, हे समजतं. त्यामुळं ह्याच्यावर पण विचारतात. मग त्याच्या पुढचं जीडीपी डिफ्लेक्टर, ती ह्याच्याच आधारे ती कन्सेप्ट आहे, की जीडीपी डिफ्लेक्टर म्हणजे काय, की थोडक्यात तुम्हाला जीडीपी ॲट नॉमिनल म्हणजे जी नॉमिनल जीडीपी डिवायडेड बाय रिअल जीडीपी इंटू 1000 अशी त्या फॉर्म्युला आहे. पण ह्याच्यातून काय समजतं, की तो रेशो म्हणजे तुमच्या अर्थव्यवस्थेत असणारं महागाई, इन्फ्लेशन लक्षात येतं. त्यामुळे जीडीपी डिफ्लेक्टर ही इन्फ्लेशनशी संबंधित कन्सेप्ट आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळं ह्याच्या पलीकडे म्हणजे ह्या ज्या कन्सेप्ट आहे जीडीपी, जीएनपी, जीडीपी ॲट बेस प्राइस, जीडीपी ॲट नॉमिनल जीडीपी, जीडीपी ॲट मार्केट प्राइस आणि फॅक्टर कॉस्ट, ह्या कन्सेप्टवरच वेगवेगळ्या पद्धतीनं आयोगाने किंवा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तर पाहिलं, म्हणजे ते युपीएससी असो किंवा एमपीएससी असो, तर ह्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल बऱ्याचदा क्वेश्चन विचारले आहेत. फार कमी वेळामध्ये त्या फॅक्च्युअल गोष्टीवर, मग ते करंटमध्ये काय असेल, तर जसं की बेस इयर आहे, ते कधी बदललं गेलं, मग ते बेस इयर 8व्यांदा बदललं. पहिलं कोणतं होतं, तर ते 1948-49 होतं. मग हे त्या 8व्यांदा 2011, मग ते कधी बदललं, तर ते 2015 साली निर्णय घेतला, की 2011-12 हे तुमचं बेस इयर असलं पाहिजे. तर ह्या गोष्टी तुम्ही मग ह्या करंट जेव्हा वाचत असतो आपण, तेव्हा त्या आपल्या अभ्यासालाही जोडल्या, तर ते जास्त सोप्या पद्धतीनं लक्षात राहतं. तर जीडीपीच्या बाबतीत ह्या कन्सेप्ट आहेत. ते बेस प्राइस असेल, करंट प्राइस, नॉमिनल जीडीपी आणि रिअल जीडीपी. तर अ, ह्या कन्सेप्ट म्हणजे सांगायचा उद्देश आहे, की तेव्हा तुम्ही जेव्हा पण याचा अभ्यास कराल, तेव्हा ह्या कन्सेप्ट चांगल्या समजून घ्या. कारण याच्यावर क्वेश्चन कन्सेप्च्युअलच विचारतात आणि एकदा ह्या कन्सेप्ट आपल्याला समजल्या आणि त्याचा जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह केले, की परत ह्याच्यावर वेळ घालवायची गरज पडत नाही. कारण मग परत असं असतं, की आपल्याला एक्झामच्या वेळेस काही करंट अफेअर्स रिलेटेड गोष्टी असतात, इकॉनॉमीशी वेगवेगळ्या स्कीम्स असतात, त्या जास्त तुम्हाला रिवाइज करावं लागतात आणि ते गरजेचंही असतं. पण तुम्ही जर मग हेच तुमचं जे सोपे मार्ग ज्याला आपण म्हणतो, सोपे मार्ग की जे मिळवायचे, हे जर आपण निगेटिव्ह मध्ये गेलो, तर आपण मागे पडतो. त्यामुळे ह्या ज्या सोप्या गोष्टी आहेत, की ह्या कन्सेप्ट व्यवस्थित समजल्या, की ह्याच्यावर जास्त नंतर तुम्हाला एफर्ट्स किंवा वेळ द्यायची गरज नसते. तर आजचं आता आपण थांबूया थोड्या वेळात. तर समअप करतो मी, की म्हणजे काय, की एकतर कोणत्याही सब्जेक्टचा अभ्यास करताना ते सूत्र जे आहे, की एक चांगलं रेफरन्स बुक किंवा रिसोर्स तुमचा डिफाईन करा. तो रिसोर्स डिफाईन करण्यासाठी सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनची मदत घ्या. अभ्यास करताना तुमचा अभ्यास प्रोसेसमध्ये असताना तो सरळ असं जाण्यापेक्षा चेक म्हणजे त्याला टेस्ट करत राहा स्वतःला सारखं. कारण एक्झाम म्हणजे आपली टेस्टच असते. आपल्या वर्षभर केलेल्या अभ्यासाची ती टेस्ट आज. मग ती टेस्ट ॲक्चुअल एक्झामच्या दिवशी करण्यापेक्षा आधीच जर तुम्ही थोडा रियाज केला, सराव केला, प्रॅक्टिस केली, तर फायदा होतो तो म्हणजे आपल्या चुका
आणि टाळल्या जातात आणि आपण जास्तीत जास्त ॲक्युरसीकडे जातो. आणि ह्या कन्सेप्ट तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये सांगण्याचा उद्देश एवढाच होता, की त्या कन्सेप्टवर तुम्हाला काय अडचण असतील तर समजाव्याच आणि त्याचबरोबर तुम्हाला ते कसं अप्रोच व्हायचं हाच एवढा सांगण्याचा उद्देश होता. आजचं लेक्चर मला वाटतं आपण आता थांबूया. फक्त जर कुणाला काही विचारायचं असेल विशेषतः याच्याबद्दल, ह्या कन्सेप्टबद्दल किंवा ओव्हरऑल एक्झामबद्दल, प्रिपरेशनबद्दल तर विचारू शकता. नाहीतर अ, तुम्ही आपण थांबूया म्हणजे विचारायचं असेल तर विचारा काय? कोणाचे काही प्रश्न असतील तर सरांना विचारा. जर प्रश्न विचारता येत नसतील तर आपण चॅट बॉक्समध्ये टाईप केलं तरी चालेल. हो, हो. किंवा कोणीतरी समजलंय का? काहीतरी समजलंय का हे तरी सांगा. ओके. इकॉनॉमीसाठी कोणती बुक रेफर करू? एकतर तुम्ही पहिलं तर मी हे सांगेल कोण आहे स्वरूपा यांनी विचारलेलं आहे, की कोणते बुक रेफर करू? आता हेच आहे म्हणजे मी काही तुम्हाला नावं सांगतोच. पण त्यापूर्वी जसं मी म्हटलं, की ओव्हरऑल जे क्रायटेरिया कोणता लावायचा? तुम्ही जर एखादं रेफरन्स बुक डिसाईड करणार आहे, तर ते पहिलं म्हणजे तुम्ही कोणत्या एक्झामसाठी फोकस एरिया तुमचं कोणती एक्झाम आहे? कारण थोडं चेंजेस होऊ शकतात. म्हणजे स्टेट सर्व्हिससाठी वाचत असेल तर थोडासा तुमचा सिलेबसमध्ये थोडा म्हणजे फारसे बदल नाही. विशेषतः एम-पी-एस-सीच करा. यू-पी-एस-सीच्या बाबतीत आणखी मग थोडा बदल होऊ शकतो. त्यामुळं एक्झाम पहिले फार फोकस एरिया. त्यानंतर मग सिलेबस कव्हर होतोय का? आणि त्यानंतर मग हे 2 क्रायटेरिया म्हणजे एक्झाम कोणत्या एक्झामला टार्गेट करणार आहे आणि मग सिलेबस आणि दुसरं म्हणजे थोडं अ, म्हणजे आपल्यावर डिपेंड असू शकतं जर तुमच्याकडे मार्केटमध्ये जे अवेलेबल असतात 2-3 आता सध्या इकॉनॉमीसाठी स्पेसिफिक म्हटलं तर मार्केटमधलं देशले सरांचं पुस्तक आहे दीपस्तंभचं. त्याचे 2 जे भाग आहेत त्या दोन्हीमधून म्हणजे बऱ्यापैकी ओव्हरऑल कव्हर होतं ते किंवा भगीरथ अकॅडमीचा आहे, रंजन कोळंबे सरांचा आहे. जर कोणी इंग्लिशमधून वाचणार असेल तर मग निराली पब्लिकेशनचा आहे. सुंदरम म्हणजे त्यांचं आहे. तर अ, त्यामुळे ते डिसाईड करा आधी, की तुम्ही कोणती एक्झाम फोकस करताय आणि मग त्याच्यानुसार आपण कोणत्या लँग्वेजमधून बऱ्याचदा असं होतं, की जर अ, जर आपण जर आपण म्हणजे मराठी माध्यमातून कम्फर्टेबल असणं विशेषतः या थोड्या टेक्निकल सब्जेक्ट इकॉनॉमिक थोडा टेक्निकल आहे. तर त्यात आपण जर आधी तुमचं बॅकग्राऊंड असेल जर कोणाचं ग्रॅज्युएशन त्यामध्ये झालं असेल तर मग इंग्लिश तुम्ही रेफर करू शकता. पण विशेषतः आता इकॉनॉमीसाठी देशले सरांचं किंवा रंजन कोळंबे सरांचं स्पर्धा परीक्षेसाठीचे म्हणजे व्यवस्थित ते पुस्तक आहे आणि त्यातून बऱ्यापैकी कव्हर होतो. मग असं असतं की शेवटी काही गोष्टी जर सिलेबसमधनं कव्हर होत नसतील, मिनिमम 10% असं समजूया. तर ते आपलं ॲडिशन करणं हे गरजेचं असतं. मग ते ॲडिशन कसं करायचं? तर सिंपल आहे. जर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करत असाल प्रिव्हियस इयर आणि तुम्हाला वाटतंय बाबा हे माझ्या नोट्समध्ये नाही किंवा माझ्या बुकमध्ये नाही, तर हे तुम्ही थोडं ॲडिशन मग ते तिथंच ॲडिशन करू शकता. जे नवीन पुस्तक कुणी कुठलं तरी आणलं परत आणि त्याच्यासाठी वाचणं, ह्याच्या करण्यापेक्षा त्यातच ॲडिशन करू शकताय.
त्यामुळे मला वाटतं की जास्त कसं आहे कुठल्याही एक्झाम एका विषयासाठी जास्त पुस्तकं वाचण्यापेक्षा म्हणजे तुम्हाला जे म्हणजे टॉपर्सचे इंटरव्ह्यू जरी ऐकले तेच सांगतात की एकच पुस्तक तुम्ही नंबर ऑफ टाइम्स वाचा की जे की तुम्ही एका सब्जेक्टसाठी 10 पुस्तकं वाचाल 4 पुस्तक कारण ते परत म्हटलं की त्याची प्रोडक्टिव्हिटी किंवा इफिशियन्सी फार महत्वाची आहे त्यामुळे हे दोन तरी बेसिक बुक्स आहेत मग ह्याच्या आधी म्हणजे हे रेफरन्स किंवा ही मार्केटमधली पुस्तकं वाचायच्या आधी तुम्ही स्टेट बोर्ड किंवा एनसीआरटीचे जे पुस्तकं आहेत मॅक्रो इकॉनॉमिक्स असेल किंवा इंडियन इकॉनॉमीवरची जी पुस्तकं आहेत म्हणजे आपलं स्टेट बोर्ड महाराष्ट्र आहे किंवा एनसीआरटीचं हे तुम्ही रेफर करू शकता ते कारण बेसिक पुस्तक आहे तुमच्या जर ह्या कन्सेप्ट समजायला अवघड जात असेल म्हणजे एकूणासाठी जे नवीनच आहेत बाबा नुकताच अभ्यास सुरू केलाय ते त्यांनी ते केलं पाहिजे कारण त्या पुस्तकांमधून शाळेची जी आपली स्टेट बोर्डची पुस्तकं असतात किंवा एनसीआरटीचे त्यातून मग ते जरा समजायला सोपं होतं तर हे म्हणजे ह्याच्यापेक्षा जास्त नाही तुम्ही एवढं जरी केलं म्हणजे स्टेट बोर्ड आणि 2-3 पुस्तकं आहेत एकतर तुम्ही देसले सरांचं घ्या किंवा कोळंबे सरांचं घ्या किंवा ह्याच्या पलीकडे जर मार्केटमध्ये अवेलेबल तुम्हाला कोणतंही जर तुम्ही कुठं क्लास केला किंवा त्यांच्याही पुस्तकातून असं काय नाही की ह्यांचंच घेतलं पाहिजे फक्त सध्या त्यांनी जो सिलेबस आहे आपल्याला कारण शेवटी एक्झामचे घेणं देणं आहे त्यांनी बऱ्यापैकी सिलेबस कव्हर केलाय तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशनचं जर कुणाचं इकॉनॉमीमध्ये ग्रॅज्युएशन झालं असेल त्याच्या ग्रॅज्युएशनचे पुस्तकं रेफर केले तरी काय हरकत नसते पण कसं होतं की आपल्याला सिलेबसला धरून असणारी जर पुस्तकं असतील तर ते आणखी सोपं होतं तर मला वाटते हे म्हणजे बुकच्या बाबतीतचा समस्या कुणाला यायला नको म्हणजे इकॉनॉमीसाठीचे हे बुक तुम्ही रेफर करू शकता या दोन पैकी कोणतंही एक देसले सरांचं किंवा ओके एमपीएससीचे ओल्ड क्वेश्चन पेपर रेफर करू की बुक्स मधून रीड करावं लागेल आता हे म्हणजे तुम्हाला जर तुम्ही डिरेक्टली आयोगाचे पेपर केले तर तो एक म्हणजे सोपा असा म्हणजे आपल्याला थोडं त्याच्यावर आयोगाचे पेपर म्हणजे आयोगाचे पेपर काढले तर त्यात असं नसतं ना की असे इकॉनॉमीचे क्वेश्चन मग मध्येच वेगळा क्वेश्चन असू शकतं बऱ्याचदा सेक्शन वाईजच देतात पण ते आपल्याला शोधावं लागतं कारण त्यात सगळ्या विषय सब्जेक्ट असतात त्यामुळे तिथं वेळ जातो त्यामुळे मार्केटमध्ये मग आता असं झालंय की बऱ्याच क्लासेसवाल्यांचे असे त्यांनी असं सॉर्ट आउट करून दिलेले तुम्हाला क्वेश्चन मिळतात की म्हणजे प्रिव्हियस इयर पॉलिटीचे क्वेश्चन प्रिव्हियस इयर इकॉनॉमीचे हिस्ट्रीचे क्वेश्चन तर आपलं त्यांनी ते कष्ट थोडं कमी केलंय मग बेटर वे आहे की डिपेंड आहे परत की आपल्याला कसं करायचंय की एमपीएससीचे जे ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत ते म्हणजे आयोगाच्या वेबसाईटवर पण उपलब्ध आहेत किंवा आता तसे मार्केटमध्ये पण प्रिंटमध्ये पण उपलब्ध झालेले आहेत मग ते तुम्ही घेऊ शकता आहे तसे किंवा बुक्स आहेत की त्या बुक्स मधून मग तुम्ही ते सॉल्व्ह करायचे पण आता होतं काय की त्यांनी ते कष्ट सोपं केलंय आणि तिथे एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे मार्केटमध्ये जे मटेरियल अवेलेबल आहे त्यामुळे तुमचं कष्ट वाचतं त्यामुळे तसं करू शकता पण जे दुसरं आहे की तुम्ही जर स्वतःहून त्या आयोगाचे क्वेश्चन हे केले आणि तुम्ही त्याच्याच तिथं तुम्ही फुटनोट्स बनवल्या त्या तिथंच किंवा तुमच्या नोट्समध्ये तर तुमची रिव्हिजन किंवा तुमचा अभ्यास चांगला होतो त्यामुळे त्या दोन मेथड आहे हे परत डिपेंड आहे तुमच्यावर की तुमचा अभ्यास कोणत्या लेवलला आलाय आणि मग तुम्हाला ते कसं करायचंय वेळ किती आहे तुमच्याकडे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता नंतर ओके कन्सेप्ट रिव्हिजन करायची बर मी कन्सेप्ट ज्या आपल्या आहेत ज्या 3 कन्सेप्ट आहेत त्या पटकन रिवाइज करतो एक तर आहे जीडीपी म्हणजे काय जे मी आपण म्हटलं की राष्ट्रामध्ये उत्पादित होणाऱ्या वस्तू आणि सेवा तर त्या वस्तू आणि सेवा माझा आवाज येतोय का सांगा मला एकदा प्लीज हो सर. ओके थँक्यू तर वस्तू जीडीपी म्हणजे काय आपण बघितलं की वस्तू आणि सेवा वस्तू आणि सेवा यांच्या
म्हणजे जर मराठीत घेतलं आपण की स्थूल राष्ट्रांतर्गत उत्पन्न, तर त्या व्याख्यातच आहे की ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जीडीपी म्हणजेच काय की त्या देशाच्या सीमेच्या अंतर्गत उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवा यांचं अंतिम किंमत म्हणजे जीडीपी. मग त्या प्रत्येक शब्दाचा समजून घ्या नीट. जसं म्हटलं की राष्ट्रांतर्गत म्हणजे त्या राष्ट्राच्या सीमेच्या अंतर्गतच उत्पादित झालेल्या वस्तू आणि सेवा यांचं अंतिम मूल्य ते का म्हणताय? जसं मी तुम्हाला सांगितलं की हा पेन आहे, ह्याचं अंतिम मूल्य म्हणजे ह्याचं जो फायनल किंमत आहे जी ₹10. मग ह्याच्यामध्ये जो आतली रिफिल असणार आहे, शाई असणार आहे, ह्यांची किंमत त्या वेगवेगळ्या टप्प्यावर धरलेली आहे. म्हणून ती ह्यात परत म्हणजे ज्याला डबल कॅल्क्युलेशन म्हणजे दुहेरी गणनेची जर 12वीचं स्टेट बोर्ड पुस्तक वाचलं त्याच्यामध्ये त्यात अ, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात येणाऱ्या अडथळे हे एक दिलेलं आहे, त्यात सांगितलेलं आहे. तर त्यात त्यांनी दुहेरी गणनेची समस्या. दुहेरी गणनेच्या म्हणजे काय, की एकाच वस्तूची किंमत डबल मोजली जाऊ शकते. जसं या पेनच्या बाबतीत होतंय. रिफिलची किंमत तुम्ही आधी स्वतंत्रपणे मोजली आणि ती परत ह्याच्यात मोजली जाऊ शकते. मग ते होऊ नये म्हणून त्यांनी तिथं ते म्हणजे राष्ट्रांतर्गत उत्पन्न होणाऱ्या वस्तू आणि सेवांचं अंतिम मूल्य असं डिफाईन केलं म्हणजे ती व्याख्या करतानाच त्यांनी म्हटलेलं आहे. ते म्हणजे जीडीपी. आता ही बेसिक तुम्ही कुठल्याही पुस्तकात वाचलं किंवा हे असं त्यांनी दिलेलं आहे. मग त्याचं फॉर्म्युला बनवताना त्यांनी असं केलेलं असतं फॉर एक्झाम्पल की G+C+I. जी म्हणजे काय की गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, सी म्हणजे प्रायव्हेट कन्झम्पशन, ई म्हणजे खाजगी जी गुंतवणूक होत असते. म्हणजे हेच म्हणजे थोडक्यात काय जे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की जे प्रवाह असतात की गुंतवणूक करायची म्हणजे कुणीतरी गुंतवणूक केली म्हणजे वस्तू उत्पादित होती. मग कुणीतरी घेणार आणि कुणीतरी खर्च करणार. त्यामुळे कोणाला तरी उत्पन्न मिळणार. म्हणजे तो कसा आहे उत्पन्नाचा तो प्रवाह असतो. म्हणून ती जर बऱ्याच पुस्तकात तुम्हाला अशी व्याख्या दिसेल, की G+C+I म्हणजे काय की गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर प्लस प्रायव्हेट कन्झम्पशन प्लस प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट असं ते असू शकतं. त्याच्यानंतर जे आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघितली होती ती एनडीपी. एनडीपी म्हणजे काय की नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. आता ह्यात दोन्हीतला फरक एवढाच आहे की जीडीपी मधून घसारा म्हणजे डिप्रिसिएशन घसारा किंमत वजा केली म्हणजे तुमची एनडीपी निघते बरोबर. तर ही एनडीपी आणि जीडीपी मधला एवढाच फरक आहे की तुम्ही घसारा किंमत ज्या वस्तू आणि सेवांची झीज होते त्यामुळं ते व्हॅल्यू असते जी ठराविक आहे. जे मी तुम्हाला म्हटलं की भारतामध्ये मिनिस्ट्री ऑफ इंडस्ट्री कॉमर्स अँड इंडस्ट्री म्हणजे डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड प्रमोशन यांच्यामार्फत डीप यांच्यामार्फत ती आकडेवारी जाहीर केली जाते. तर जीडीपी आणि एनडीपी मधला फरक म्हणजे काय की त्यातून डिप्रिसिएशन घसारा आहे वजा केलं पाहिजे. मग ह्या दोन्हीतलं मी सांगितलं होतं की जी एनडीपी आहे ती क्वालिटेटिव्ह आहे. का क्वालिटेटिव्ह आहे तर ह्यातून काही गुण कळतात तुमच्या अर्थव्यवस्थेत. जसं की जर घसारा किंमत जास्त असेल याचा अर्थ काय निघतो की तुमच्या देशातली गुणवत्ता वस्तूंची ही थोडी खराब आहे कारण तुमचं ते झीज जास्त पटकन होते आणि एखाद्या राष्ट्राचं कमी असेल तर त्यांच्या त्या वस्तू चांगल्या आहेत कारण त्यांची झीज कमी होते. म्हणून ती जी एनडीपी आहे ती क्वालिटेटिव्ह कन्सेप्ट आहे. उलट जी जीडीपी आहे त्यातून फक्त क्वांटिटेटिव्ह कन्सेप्ट आहे म्हणजे नक्की किती वृद्धी झाली एवढंच समजतं. त्यानंतर तिसरी जी कन्सेप्ट आपण बघितली जी जीएनपी. मग जीएनपी म्हणजे काय की सिंपल होतं की जीडीपी प्लस इन्कम फ्रॉम अब्रॉड म्हणजे तुमच्या ज्या पहिली कन्सेप्ट आपण बघितली की जीडीपी मध्ये इन्कम फ्रॉम अब्रॉड म्हणजे आता कारण त्या नावातच आहे आधी आपण बघितलं ते डोमेस्टिक होतं आता नॅशनल झालं. मग जेव्हा नॅशनल म्हणतो तेव्हा भारतातचे काही लोक परदेशात जाऊन काम करत असतील तर त्यांचं जे उत्पन्न आहे ते आपले कारण ते राष्ट्रीय म्हणजे आपले सिटिझन्स आहेत. म्हणून जेव्हा नॅशनल आपण म्हणतो तेव्हा इन्कम फ्रॉम अब्रॉड म्हणजे बाहेरून मिळणारं उत्पन्न जरी ते बाहेरून मिळत असलं तरी ते आपलं आहे कारण नॅशनल प्रोडक्ट आहे ते. म्हणून जीएनपी इज इक्वल टू जीडीपी प्लस इन्कम फ्रॉम अब्रॉड. मग ते इन्कम फ्रॉम अब्रॉड मध्ये काय असतं हे आपण बघितलं होतं की मग ते रेमिटन्सेस असतात किंवा जे तुम्ही कर्ज देता त्याच्यावरचे इंटरेस्ट असतात आणि मग किंवा जे आपल्याला परकीय मदती असतात ते असतात म्हणजे तो जी इन्कम फ्रॉम त्यांची बेरीज म्हणजे इन्कम फ्रॉम अब्रॉड. पण आपण बघितली की भारताला बाहेरून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा भारतातून बाहेर जास्त उत्पन्न जाते. त्यामुळं भारताचं जे इन्कम फ्रॉम अब्रॉड आहे ते निगेटिव्ह मध्ये आहे म्हणजे झिरो पण नाही झिरोपेक्षा कमी आहे म्हणजे आपल्या ज्या राष्ट्रीय उत्पन्न आहे स्थूल राष्ट्रांतर्गत उत्पन्न आहे त्याच्यातून ते इन्कम फ्रॉम अब्रॉड वजा करावं लागतं भारताच्या बाबतीत. त्यामुळे भारताचा जीएनपी हा जीडीपी पेक्षा कायम कमी असतो. या उलट विकसित राष्ट्रांचा
GNP हा जास्त असणार आहे. त्यामुळं त्याच्यावर क्वेश्चन आला तर ते लक्षात ठेवा, म्हणजे नक्की काय होतंय. आणि त्यानंतर ह्या कन्सेप्ट होत्या आणि ह्या कन्सेप्टवर आधारित आपण जीडीपी ॲट कॉस्ट प्राइस, फॅक्टर कॉस्ट आणि जीडीपी ॲट मार्केट प्राइस बघितलं. तर त्या दोन्हीतला फरक काय, की जेव्हा आपण मी मार्केट प्राइस म्हणतोय, तर ते मार्केट प्राइस म्हणजेच काय, मार्केट प्राइस मध्ये काय ऍड होतं, तर इनडायरेक्ट टॅक्सेस ऍड होते. मी उदाहरण घेऊन सांगितलं होतं की हे जे 8 रुपये किंमत असेल तर ह्याच्यामध्ये 2 रुपये टॅक्स लागतो, म्हणून ते 10 रुपयाला होतं. मी पेट्रोलचं उदाहरण दिलं होतं की पेट्रोल असं तुम्ही जर व्यवस्थित बातम्या ऐकत असाल तर असं म्हणतंय की पेट्रोल ची प्रत्यक्ष किंमत 70 आहे, पण दोन्ही सरकारी टॅक्स लावतायत म्हणून मग ती 120 ला आहे. तर म्हणजे काय की मार्केट जी प्राइस असते त्यात इनडायरेक्ट टॅक्सेस, मग तो जीएसटी असेल, एक्साईज असेल, हे इनडायरेक्ट टॅक्सेसमुळे ती किंमत वाढलेली असते. मग जेव्हा आपल्याला मार्केट प्राइस काढायची, तेव्हा फॅक्टर कॉस्टमध्ये तुम्हाला इनडायरेक्ट टॅक्सेस ऍड करावे लागतील आणि सबसिडी वजा करायची. हा असा तो फॉर्म्युला आहे, कोणत्याही पुस्तकात गेला आणि याच्यावर क्वेश्चन विचारलेले आहेत. तर हे आधी समजून घ्या की नक्की सबसिडी कधी ऍड करायची आणि इनडायरेक्ट टॅक्सेस कधी ऍड करायचे. जेव्हा पण फॅक्टर कॉस्ट काढायची असेल तेव्हा तुम्हाला, जेव्हा फॅक्टर कॉस्ट फॅक्टरीतली किंमत काढायची तेव्हा इनडायरेक्ट टॅक्सेस वजा केले पाहिजेत आणि मार्केटमधली किंमत काढायची तेव्हा ऍड केले पाहिजेत. त्यामुळे हे समजून घ्या. मग तो त्यांनी कसंही फिरवून क्वेश्चन विचारला तर ते आलं पाहिजे. आणि दुसरं मी त्याच्या पुढची कन्सेप्ट आपण बघितली होती की जीडीपी ऍट बेस प्राइस आणि जीडीपी ऍट करंट प्राइस. बेस प्राइस म्हणजे काय की एक निश्चित वर्ष, साल ठरवलं जातं, जे भारताच्या बाबतीत 2011-12 आहे. त्याच्यात जे ठरवलेलं आहे त्या वर्षीच्या किमती, वस्तूंच्या किमती पकडल्या जातात आणि त्याच्यानंतर जीडीपी काढला जातो. त्याला आपण म्हणतो की जीडीपी ऍट, म्हणजे रिअल जीडीपी पण म्हटलं जातं किंवा बेस प्राइस नुसार काढलेला जीडीपी. आणि जो नॉमिनल जीडीपी ज्याला म्हणतात, म्हणजे करंट प्राइसेस नुसार, चालू वर्षाच्या किमतीनुसार जो जीडीपी मोजला जातो तो म्हणजे नॉमिनल जीडीपी. तर तो नक्की फरक काय, बेस प्राइस जे आहे, बेस इयर जे आहे, जे 2011-12 भारताचं, त्याच्यानुसार केलं जातं. मग हा फरक कशामुळे होतो, तर तो महागाईमुळे होतो. एवढं म्हणजे फरक लक्षात घ्या, म्हणजे दोन्ही कन्सेप्ट मधला कुठल्या ह्या ज्या 4-5 कन्सेप्ट आहे ह्याच्यावर निश्चित क्वेश्चन येतो आणि मग तो कन्सेप्च्युअलच असतो. तर मला वाटतं की अ, बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलं असेल. चला, आणखी कुणाला काय समजलंय काय, परत मी हे जे रिव्हिजन केलं कन्सेप्ट. ओके, आणखी काय क्वेश्चन? मला वाटतंय जर काय नसेल तर थांबूया आपण आज. ओके, थँक्यू, वेलकम. तर मग थांबतो आता. चॅट बॉक्स मध्ये पण येस सर. ओके, बाय ओके सर. एव्हरीवन.